साईबाबांचं एकदम जास्त भक्त आहे, तर मी साईबाबांना म्हटलं साईबाबा जर मला आज नेता येत असेल तर घेऊन जा, कारण इथून पुढे ही परिस्थिती मी माझ्या घरात नाही बघू शकत. माझ्या घरात खायला प्रॉब्लेम आहे, मी ते पुढच्या दिवाळीला तरी चेंज करेल. त्याच्यानंतर माझ्या घरात पैशाचा प्रॉब्लेम आहे, मी ते बदलणार. माझं घर साध आहे, ते बदलणार. आज जर चान्स असेल तर मला घेऊन जा. पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय चहा आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने सर्व केला जात नाही, म्हणजे चांगलं आउटलेट नाही. आमच्या तिकडे तर 2017 मध्ये नव्हतं, त्यावेळेस तर मी काही जास्त पुण्यामध्ये वगैरे फिरलेलो नव्हतं. आलो होतो पण पुण्यात पण एवढे चहाचं नव्हतं. आता तर म्हणजे परिस्थिती अशी 2 दगड मारले ना, एक कुत्र्यांना लागतो आणि एक आम्हाला चहावाला लागतो. आम्ही एवढे चहावाले आता मार्केटमध्ये काम करतोय. तुम्ही महाराष्ट्रामधले रिसेंटली 1-1.5 वर्षाचे जर कॉन्सेप्ट जर तुम्ही बघितलं तर बरेचसे महाराष्ट्रातले ब्रँड बंद झालेले, म्हणजे महाराष्ट्रातले शॉप्स बंद झालेले. बिकॉज एक तर रेंट खूप हाय. फ्रँचायझी कंपनीला काही येणं देणं नाही, त्यांना उलट प्राईम लोकेशनला शॉप पाहिजे. ते हा विचार करत नाही की भाऊ ह्याला किती एक्झॅक्टली राहणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन ते करते. त्यांच्या डोक्यात काय आपला ब्रँड ग्रो झाला पाहिजे. कुणी पण आता इव्हन माझं काही पण असलं ना, मी काही सुरुवात करतो, मला असे 3-4 कॉल येतात, निलेश काही अडचणीत फोन कर. आता काहीच अडचण नाही आणि मग फोन कर. नाही पण म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज होती किंवा आपल्याकडे उलट त्यावेळेस मदत करायला पाहिजे. 2018 मध्ये ज्यावेळेस मी चहा विकणार आहे हे सांगत होतं, पहिले तर माझ्या घरचेच मला शिव्या द्यायचे. आजूबाजूच्या म्हणायचे आता काय हो निलेश भविष्यातला पंतप्रधान आहे. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुमचं मनापासून आभार की तुम्ही या पॉडकास्टला महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवलेला आहे. आणि इथं जी लोक येतात आणि त्यांचे जे काही जीवनाचा प्रवास किंवा ते करत असलेलं कार्याबद्दल सांगतायत ते खरंच तुमच्यासाठी इन्स्पायरिंग ठरत आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात बदल होतो आहे. हे पाहून खरंच मनापासून चांगलं वाटतं की जे काही काम करतो आहे त्याला तुम्ही दाद देत आहे. आज आपल्याकडं असं एक व्यक्तिमत्व आलं आहे जे वयाने खूप छोटे आहेत पण त्यांचं काम हे खूप मोठं आहे. ते निलेश जाधव सर, ज्यांच्या चहाच्या फ्रँचायझी 503 आहेत. त्यांनी मिस्टर वडेवाला नावाच्या फ्रँचायझी 300 दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ते आत्ता सध्या एनजे लस्सी नावाने एक जो फ्रँचायझी बिझनेस ते डेव्हलप करत आहेत. वयाच्या 27व्या वर्षी फायनान्शियली खूप मोठी अचिव्हमेंट करत असताना आपल्याबरोबर जे काही कलिग्स होते, मित्र होते किंवा आजूबाजूची लोक होती ज्यांनी त्यांच्याबरोबर काही वर्ष काम केलं, अशा लोकांना ते त्यांच्या व्यवसायामध्ये शेअरिंगसुद्धा देत आहेत. बघा, रिअल हिरो म्हणजे काय की स्वतःची प्रगती साधता साधता इतरांना सुद्धा प्रगती करायला लावणारा किंवा त्यांच्या प्रगतीत त्यांना मदत करणारा असा हा रिअल हिरो आपल्याकडे आलेला आहे. त्याचं नाव आहे निलेश जाधव. त्यांची ग्रॅज्युएट चहाची फ्रँचायझी आहे आणि त्याचबरोबर मिस्टर वडेवाला आणि एंजल लस्सी अशा 3 प्रकारच्या फ्रँचायझी ते ऑल ओव्हर भारतामध्ये देत आहेत. त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे विदिन 1 इयर त्यांनी मिस्टर वडेवाल्याच्या 300पेक्षा जास्त फ्रँचायझी विकल्यात. याचं वर्ल्ड गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. तर अशा निलेश सरांना आपण भेटणार आहे. पूर्ण पॉडकास्ट ऐका. हा पॉडकास्ट तुम्हाला विविध व्यवसायाच्या संधी शोधण्यास मदत करेल. कशा पद्धतीने एक सामान्य घरातला गरीब कुटुंबातला मुलगा एवढी मोठी अचिव्हमेंट करतोय त्याची विचारांची धारा तुम्हाला समजेल आणि ही धारा तुम्हाला सुद्धा त्या उंचीवरती घेऊन जाईल असं मला वाटतं. सो आपण निलेश सरांकडूनच बाकीचं सगळे ऐकूयात. सो निलेश सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच सर. सर, तुमच्या पूर्वीच्या परिस्थितीबद्दल माहिती पाहिजे. तुम्ही जेव्हा लहान होतात आई वडील काय करत होते किंवा तुमचं कशा पद्धतीने शिक्षण झालं किंवा बालपणीचं जे काय आहे. तर मी एकदम साधारण बॅकग्राऊंडमधून आलोय. म्हणजे माझी आई शेतमजुरी करायची, कामाला जायची आणि वडील पण मजुरीच करायचे. तर ते सेंटरिंग वगैरे काम करायचं, बांधकाम वगैरे. मी ज्यावेळेस लहान होतो ना सर, त्यावेळेस आम्ही दुसऱ्याच्या घरी राहायचो. म्हणजे मी बघायचो माझी आई कामाला गेलेली आहे, तिला कदाचित त्यावेळेस 16 रुपये हजेरी असेल पर डेचा. तर ती दिवसभर काम करायची आणि आम्ही जिथं राहायचो ना तिथं राहण्यासाठी ती घरात पण काम करायची. म्हणजे असं मी दिवस बघितलेले होते. तर मला प्रत्येक वेळेस वाटायचं की मी काहीतरी करायला पाहिजे यांच्यासाठी. आणि लहानपणी कसं होतं सर, बॅकग्राऊंड अजिबात चांगला नव्हता. म्हणजे दुसऱ्याच्या घरी राहिलेलो, नंतर स्वतःच्या जागेमध्ये गेलो पण तिथं पण सप्पर असलेलं. घरामध्ये टॉयलेट बाथरूम पण नव्हतं. म्हणजे आंघोळीसाठी वगैरे पण ते आपण ग्रामीण भागामध्ये मोरी बनवलेली असते साईडला, असे गोण्या वगैरे लावून ह्या सिच्युएशन मधून राहिलेलो. माझं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण झेडपीच्या शाळेमध्ये झालं.
त्याच्यानंतर 5वी ते 10वी मी माध्यमिक शाळेमध्ये, म्हणजे मला चांगलं आठवतं मी ज्यावेळेस शाळेतून 4थीतून 5वीत गणेशनगरला म्हणजे 2.5 ते 3 किलोमीटर आमच्या घरापासून गेलो ना, तीच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. पण लहानपणी माझे ड्रीम्स वेगवेगळे होते. जसं मी लहानपणी मला क्रिकेट खूप जास्त आवडायचं, तर मी क्रिकेटर बघायचो, तर मला असं वाटायचं मी क्रिकेटर झालो पाहिजे. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस म्हणजे एखादा ऍक्टर बघायचो टीव्हीमध्ये, तर मला असं वाटायचं की मी टीव्हीमध्ये जाऊन ऍक्टिंग केली पाहिजे. म्हणजे हे पण माहिती नव्हतं, बट कसं करायचं काय करायचं माहिती नव्हतं. ज्यावेळेस मतदान असायचं तर पॉलिटिक्स लोक यायचे, ग्रुपमध्ये यायचे, तर तो ओरा पण मला आवडायला लागला होता की यार आपण पण झालं पाहिजे. म्हणजे असं काही नव्हतं, तर साधारण परिस्थिती. पण ज्यावेळेस वडील पण काम करायचे ते खूप जास्त थकायचे, कदाचित त्याच्यामुळे ते ड्रिंक पण करत असाल. म्हणजे असा माहोल होता घरामध्ये की वडील संध्याकाळी आल्यानंतर ड्रिंक केलेले असायचे, आई पण भयंकर थकलेली असायचे. कधी कधी मी आई वडिलांचे भांडणं पण बघायचो. आणि सगळा जो काही प्रॉब्लेम असेल तो पैसा होता. म्हणजे घरामध्ये कुठली पण सिच्युएशन आली तर ती केवळ पैशामुळे, असं तो एक सेटबॅक झाला होता. म्हणजे एकदम अतिसामान्य घरातून आलेलो आहे, जिथं आम्हाला राहायला घर पण नव्हतं, टॉयलेट बाथरूम पण नव्हतं, असं सिच्युएशन मधून मी आलेलो आहे. तुम्ही किती बहीण भाऊ? मी म्हणजे एकटाच आहे मुलगा आणि मला 2 बहिणी आहे. तर माझ्या बहिणींचे पण म्हणजे माझ्या शिक्षणामुळे त्यांचे पण तिघांचे पण शिक्षण अफोर्डेबल नव्हते, म्हणून माझ्या बहिणींचे दोघींचे शिक्षण 12वी झालेलं आहे. बरं, 12वी नंतर त्यांचं लग्न वगैरे झालं. ग्रामीण भागामध्ये जसं होतं की 12वी नंतर जनरली घरच्यांना पण लोड असतो की आता एक मोठी मुलगी तिचं लग्न करून दिलं, परत दुसरीचं पण करायचं, तर मग ते लवकरच नियोजन लागतात. कधी तर मोठ्या बहिणीचं लग्न 12वीचं कम्प्लीट नव्हतं, त्याच्या आधीच बघायला चालू केलं होतं, कारण परत 2 वर्षांनी जी लहानी बहिणी तिचं पण लग्न होणार आहे. म्हणजे असा माइंडसेट आणि असा माहोल होता आमच्या घरचा. हे लग्न वगैरे झालं त्याचं काही कर्ज पाणी काय अडचण? कर्ज होतं सर, साधारण मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस मी खूप लहान होतो, पण घरी लग्न केलं होतं, म्हणजे घराच्या बाजूला दुसऱ्यांच्या जागेमध्ये. तरी पण साधारणतः चांगले म्हणजे खर्च आला होता. पण आईनी त्यांनी मॅनेज कसं केलं होतं, त्यांनी गाय वगैरे होत्या, तर ते डेअरीकडनं काही कर्ज उचललं होतं. आणि पहिली मुलगी म्हणजे तिच्यासाठी त्यांनी थोडंफार तर आई वडील करतच असतात की कुठेतरी भिशा लावून असून द्या किंवा बचत गट असून द्या, या सगळ्यांनी तिच्या लग्नाला मॅनेज झाले होते पैसे. पण ज्यावेळेस लहान्या बहिणीचं लग्न केलं त्यावेळेस मी 12वी मध्ये होतो. म्हणजे तिचं थोडं लेट केलं, कारण हिच करता आणि जनरली कसं असतं सर, ग्रामीण भागामध्ये पैसा म्हणजे माझ्या घरच्यांकडे पैसा नव्हता. काय होतं, लग्न झालं तर त्यांना असं वाटतं की आता निवांत आहे, पण लग्न झाल्यानंतर लगेच पुढे डिलिव्हरी येणार आहे किंवा कुणाचं तरी म्हणजे बहिणीच्या तिकडे कुणाचा तरी काही प्रोग्राम निघला तिथं जाणं आहे तर यांना सुट्टी घेऊन जाणं आहे. ते घेणं हायर घेणं तो तर भाग वेगळा आहे, तो तर कुठेतरी घेणं, पण सुट्टी घेतली म्हणजे यांना पगार नाही, म्हणजे परत त्यांचे 1-2 दिवस जाणे. आणि वीक मध्ये कॅल्क्युलेशन केलं 100 रुपये हजेरीने 700 रुपये येणार आहे. त्याच्यात पण जर 1-2 दिवस खाडे झाले किंवा त्यांना काही घेऊन जायचंय, समजा साडी घेऊन जायची, तर ती 300 रुपये गेले. म्हणजे असं तो परत बॅकअप करायला त्यांना पुढचे 2-3 वीक जात होते. परत कर्जाचा लोड. तर हे करता लहान्या बहिणीचं एकदम डिले झालं, कारण पैसेच नव्हते लग्न करण्यासाठी. म्हणजे मला आठवतं की तिचा साखरपुडा करायचा होता, सिंपल घरातल्या घरात करायचा होता, पण त्याच्यासाठी भाजीपाला वगैरे आणण्यासाठी पण मम्मीला दुसऱ्याकडनं पैसे घ्यावे लागलेले. कारण ज्यावेळेस मोठ्या बहिणीचं लग्न झालं लगेच 1-2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये लगेच मुलं म्हणजे डिलिव्हरी वगैरे असते. परत ज्यावेळेस ते बघायला येतात, मग बायका येणार, मग त्यांना 10-20 बायकांना साड्या घेणं, आणि ह्याच्यामुळे ती एकदम जास्त, आणि पैसा नसल्यावरती ही गोष्ट लई मोठी असते. पण मम्मीनी सगळं किंवा वडिलांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, म्हणून मग बहिणींचे लग्न असे डिले झाले. कर्ज खूप जास्त चालतं. त्याच्यानंतर मग लहान्या बहिणीसाठी टोटल कर्ज होतं, कारण मोठ्या बहिणीचं कम्प्लीट झालं, लगेच लहान्या बहिणीचं लग्न, परत लग्न झालं परत तिचं सेम चालू होणार तसं, तिचे रिलेटिव्ह, परत मोठ्या बहिणीचं काहीतरी निघतं किंवा माझं कॉलेजचं काहीतरी निघतं. अशी सिच्युएशन होती. कर्ज खूप जास्त होतं. म्हणजे 2018 पर्यंत ते कर्ज फेडत होते. म्हणजे लग्न झालं होतं 2014 मध्ये, खर्च जास्त नाही, 2-1 लाख रुपये झाला असेल, पण ते 2018 पर्यंत फेडत होते आई वडील पूर्णपणे. एक दिवस असाही निलेश इन्स्पायर झालं होतं, मग तुम्ही सांगितलं आई वडील झोपली होती, नक्की काय स्टोरी होती ती? 2016ला काय झालं होतं, आता 2014 मध्ये लहान्या बहिणीचं लग्न झालं. आम्ही घरात तिघच होतो. घर आमचं एकदम छोटं होतं, म्हणजे 10x10 रूम होती. साधारण घराच्या पुढे ओट्टा पण नव्हता. मग गाडी पण माझी घरामध्ये लावलेली असायची, तर सायकल वगैरे होती त्यावेळेस, तर ते मध्ये वगैरे लावायचं, कारण चोऱ्या वगैरे आमच्या भागामध्ये खूप जास्त होतात. तर घरचे 2016च्या दिवाळीला मला चांगलं आठवतं की गव्हाचं पीठ वगैरे लागतं पोळ्या करण्यासाठी. तर आमच्या तिथं सोनवणे काकी म्हणून ते ऍक्च्युअली वारल्या आता रिसेंटली, तर त्यांच्या घरी जाऊन मी स्वतः आणलं होतं. आणि रेशनचे तांदूळ पण नव्हते, म्हणजे कारण कुपन कंबाईन असल्यामुळं घरात ती परिस्थिती की घरात खायला प्रॉब्लेम आहे,
कारण वडिलांचा स्वभाव कदाचित त्यांचा काय माइंडसेट असेल माहिती नाही. आता त्यांनी ड्रिंक पण 2020 पासून सोडली आणि मला पहिल्यापासून वाटायचं की माझे वडील माझे मित्र असायला पाहिजे. तर आता माझ्या सगळ्या जवळचे मित्र माझे वडील, पण त्यावेळेस ते नव्हते. पण ते दिवाळीच्या 3-4 महिने आधी ना कामच बंद करून टाकायचे आणि पत्ते खेळायला जायचे, फुल दारू प्यायचे. म्हणजे मम्मीचा जेवढा पगार यायचा, दुधाचं जे पगार वगैरे असत त्याच्यात ते सगळं खर्च करायचे. आणि मम्मीला एक 5-10 हजार रुपये ठेवावं लागत होते, कारण मुली आहे. कारण मुलींच्या घरी मला काहीतरी करून देणं, पूर्ण आपलं शेव असेल, चिवडा असेल, ह्या गोष्टी करणे, मुलींच्या पोरं आहे त्यांना कपडे घेणे किंवा मुलींसाठी साड्या घेणे किंवा त्यांचं कोणी जरी काही आलं त्यांच्यासोबत तर त्यांना करणे. आणि तिथं काही चान्स नाही राहत. ज्यावेळेस म्हणजे आपल्या मुली दिलेल्या असतात ना, तिथं आपण काही आर्ग्युमेंटच नाही करू शकत, जे आहे ते करावं लागतं. तर मम्मी थोडंफार बॅकअप ठेवायची. म्हणजे मला चांगलं आठवतं, मम्मी प्रत्येक वेळेस बचत गट काढायची. वडील असं करायचे, घरामध्ये खायचा प्रॉब्लेम होता, म्हणजे मम्मीने जे पैसे ठेवलेले होते ते मुली येणार आहे किंवा त्यांना काहीतरी बनवून द्यावं लागेल त्याच्यासाठी ठेवलेले होते. आणि दिवाळीच्या दिवशी पण मम्मी कामाला गेलेली असायची, कारण त्या पिरियडमध्ये सोयाबीन सोंगायला येतात. तर सोयाबीन मध्ये कसं जनरली जास्त हजेरी पडते. म्हणजे इतर वेळेस जर त्यांना 100-150 रुपये हजेरी असेल, तर सोयाबीन सोंगताना त्यांना 400-500 रुपये हजेरी पडते. तर त्या दिवशी पण मम्मी कामाला गेलेली होती आणि मी संध्याकाळी जाऊन ते पीठ आणलेलं, तांदूळ पण नाही. अशा सिच्युएशन मध्ये घरचे दिवाळीच्या दिवशी निवांत झोपलेले. आपल्या घरी फटाके घ्यायला पैसे नाही, आपल्या घरी कंदील लावायला पैसे नाही आणि लाईट बाकीच्या म्हणजे आजूबाजूला बघायचो आपण, एकदम दिवाळी म्हणजे माहोल असतो. म्हणजे खर्च करायसाठी तर तो क्षण असतो लोकांचा. आणि आपल्या घरात काहीच नाही. आणि घरचे म्हणजे एक पलंग होता आमचा, घरचे खाली, मी वरती झोपायचो. माझे आई वडील एकदम निवांत झोपलेले होते. अरे म्हटलं यार हे एवढे निवांत का झोपलेले? म्हणजे मी एक माझ्यासारखा मुलगा, मी विचार काय करू राहिलो, घरात पैसे नाही, आपल्या घरात पीठ पण नव्हतं, आपण दुसऱ्याकडून आणलं तरी हे निवांत झोपलेले. मग मी बाहेर आलो आणि मी विचार केला की यार हे एकदम निवांत झोपलेले, कारण काय असेल याचं? तर मग ते मला क्लिक झालं. कदाचित मला ती देवानी बुद्धी दिली असेल की जे काय मला आता सुचलं ते. म्हणजे मला असं वाटलं की माझे आई वडील आता निवांत झोपलेले, कारण त्यांना माहिती आमच्याकडे निलेश आणि हा निलेश आहे म्हणून आम्ही निवांत झोपलेलो आहे. मग हा निलेश सगळं नील करेल किंवा आयुष्यामध्ये काय त्यांना सुचत असेल, कदाचित ते कामामुळे पण झोपलेले असतील. पण मी माझा माइंडसेट बदलवला, घरच्यांना विश्वास आहे माझ्यावरती म्हणून ते निवांत झोपलेले. आणि मला त्या रात्री झोप नाही आली. मग मी माझा पहिल्यापासून ठरलेलं आपण डायरेक्टली देवाशी बोलू. मग मी साईबाबांचं एकदम जास्त भक्त आहे, तर मी साईबाबांना म्हटलं, साईबाबा जर मला आज नेता येत असेल तर घेऊन जा, कारण इथून पुढे ही परिस्थिती मी माझ्या घरात नाही बघू शकत. माझ्या घरात खायला प्रॉब्लेम आहे, मी ते पुढच्या दिवाळीला तरी चेंज करेल. त्याच्यानंतर माझ्या घरात पैशाचा प्रॉब्लेम आहे, मी ते बदलणार. माझं घर साध आहे, ते बदलणार. आज जर चान्स असेल तर मला घेऊन जा. मग मी 2016ला ते एकदम जास्त ठरवलं त्या दिवाळीला. आणि सेकंड डे पासून ठरवलं आता काहीतरी करायचं. आणि मग पुढे मग त्यानंतर मग मी नेटवर्क, म्हणजे तो विषय असा होता की मग तिथं मला हे सुचलं. मग मी आतून इन्स्पायर झालो की यस आता मला करायचंय. आणि मग प्रश्न पडायला लागले मला. आयुष्यामध्ये काय होतं ना सर, आयुष्य खूप सारे प्रश्न विचारत असतं आपल्याला. म्हणजे जो मी आता मागच्या 6-7 वर्षांचा एक्सपिरियन्स, त्याच्यात मला हे समजलं की आयुष्य आपल्याला खूप सारे प्रश्न विचारतं. प्रत्येकाला विचारतं आयुष्य, पण त्या प्रश्नांना आपण कसं हँडल करतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. काही त्या प्रश्नांना आहे ना वेगवेगळे आन्सर देतात आणि वेगळ्या मार्गाला जातात, चुकीच्या मार्गाला जातात, आणि ते फेल होताना आपण बघतो 95% लोक. आणि राहिलेले जे लोक आहे ज्या प्रश्नांना एकदम मजबूत बनवतात आणि स्वतःला प्रश्न विचारायला लागतात, की त्यानंतर त्याला असं वाटतं, मला असं वाटतं की ते योद्धा असतात. आणि मी ठरवलं की मला बाकीचं मरू द्या, मला माझ्या घरातलं योद्धा बनायचं, कारण हे निवांत झोपलेले आणि यांना मला लाईफ टाईम असं निवांत झोपून द्यायचंय. कारण यांना असं टेन्शन नाही असलं पाहिजे की यार आता दिवाळी आली, आता काय करायचंय, बहिणींचं काय करायचंय, पोरांसाठी काय करायचंय, रिलेटिव्ह साठी काय करायचंय. म्हटलं नाही, आता हे बदलायचं. आणि मग मी नंतर नेटवर्क मार्केटिंग जॉईन केलं. म्हणजे त्याच पिरियडमध्ये नेटवर्क मार्केटिंग हा कन्सेप्ट प्रत्येक मिडल क्लासच्या आयुष्यामध्ये येत असतो. माझ्या आयुष्यामध्ये आला आणि तो मित्र मला सांगत होता की लेफ्ट लेग, तो मला सांगत होता लेफ्ट लेग जोड. नेटवर्क मार्केटिंग वाल्यांकडे होलसेलमध्ये मोटिवेशन असतं, म्हणजे मोटिवेशनचे गोडाऊन्सच असतात त्यांच्याकडं. तर मग त्यांनी मला सांगितलं, निलेश बघ तू लेफ्ट लेग जोडला, राईट लेग जोडला, जोडी बनली 1000. आणि त्यांनी मला कॅल्क्युलेशन दिलं, सर तुम्हाला म्हणत होता हे बघ तू किती लोकांना आणू शकतो. आता आपण एक जनरली कॉन्फिडन्स असतो, हा चल मी 10 लोकांना जॉईन करा. तो 10 लोकांना जॉईन नाही करायचं, 2च लोकांना जॉईन करायचं. ते 2 लोक पुढे काम करत. आता मग 2 लोकांना जॉईन केलं. त्यांनी मला लय भारी कॅल्क्युलेशन दिलं. 1 करोडचं कॅल्क्युलेशन 12 महिन्यात दिलं. जो मुलगा ज्याच्या घरामध्ये खायचे प्रॉब्लेम आहे, ज्याच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम नाही, असा मुलगा म्हणजे अक्षरशः पावसाळ्यामध्ये घर इतकं गळायचं ना, आम्ही त्या ताटल्या प्लेटी ठेवलेल्या असायच्या ही सिच्युएशन मध्ये. आणि एका रूम मध्ये काय होणार आहे, माझा मित्रच होता तो, नेटवर्किंग साठी माझा मित्र आला
आणि तो मला सांगत होता की 1 करोडचं गणित सांगत होतं, जे की मला पचत नव्हते. कारण आपल्या घरात खायचे प्रॉब्लेम आहे, आपलं घर गळतंय, आपले आई वडील दिवाळीच्या दिवशी पण कामाला जात आहे, एवढा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि तो मला लई छान कॅल्क्युलेशन देत होता की लेफ्ट लेग जोडायचा, राईट लेग जोडायचा, जोडी बनली 1,000 रुपये. आणि मी म्हणलं यार मी 2 नाही, मी 10 लोक जॉईन कराल, असं काय माझ्यासाठी एवढा मोठा प्रॉब्लेम नाही. त्याला काही 1 to 1 फिराल, रेल्वे स्टेशनवर जाऊन बसन मी, 2 लोक तर आणायचे फक्त. तो नाही, मग ते 2 लोक 4 लोकांना आणतील, 4 8 होतील, 8 16, 16 32. मग त्यांनी मला कॅल्क्युलेशन दिलं आणि माझा म्हणजे इन्कम जर तसं गेलो तर इन्कम दाखवला 1.5 करोड रुपये आसपास होईल. 1.5 करोड हा पचतच नव्हतं वर्षामध्ये, पचतच नव्हतं. मग मी फक्त म्हटलं की यार हा 1.5 करोड सांगतोय आपण तर बिझनेसवाले लोक किंवा त्या माइंडसेटवाले लोक आपण डायरेक्ट मिनिममला येतो. 1.5 करोड ना ह्याचं आपण 1% केलं तरी पण साधारणतः आपण चांगल्या पैशापर्यंत 1.5 लाख रुपयापर्यंत आपण येऊ शकतो. 1.5 लाख रुपये जरी माझ्या घरचे बॅलन्स होऊन जाईल, ठीक आहे. 1.5 लाख रुपये जरी म्हटलं तरी महिन्याला खूप चांगला इन्कम झाला, 13-14 हजार रुपये इन्कम झाला, ठीक आहे ना. घरचं तर भागन माझं. मी ह्या दृष्टीने जॉईन केलं नेटवर्किंग. पण नेटवर्किंग मध्ये मला असे बरेचसे प्रॉब्लेम आले, म्हणजे ह्यामुळं मी नेटवर्किंग जॉईन केलं. मग नेटवर्किंग मधून पुढं कसं काय, नेटवर्किंग का सोडलं? मग त्यात किती कमवले, किती करोड कमवले, किती लाख कमवले? करोड नाही कमवले, स्वप्न कमवले करोडांचे. पण नेटवर्किंगनी काय झालं सर, मी नेटवर्किंग मध्ये मीच अकॅडमिकली चांगलं हुशार होतो. मला 12वीला चांगले मार्क्स असताना मी BSc ला आलो होतो. मग आम्हाला एक स्कॉलरशिप भेटती 10,000 रुपये. आणि मला 12thला पण 70च्या प्लस मार्क्स होते सायन्सला, तर ते एक 12,000 रुपये, असे मला इयरली 22,000 रुपये भेटायचे. मी त्याच्यातच अचिव्हमेंट करायचो. पण नेटवर्किंग वर मला भारी सांगायचे की हे बघ, ज्यावेळेस कॉलेजचे पोरं बाहेर पडतील ना जॉब शोधण्यासाठी, त्यावेळेस तू जॉब देत राहशील. म्हणजे एकदम असे जे कदाचित तो लॉ ऑफ अट्रॅक्शन आज मला कामाला येतो की जे माझं झालंय. पण मी अर्निंग काहीच नाही केलं सर. म्हणजे माझं इन्कम असेल 20,000 रुपये आणि मी खर्च केले असेल 40,000 रुपये. बरं, मग नेटवर्क मार्केटिंग सोडल्यानंतर दुसरं काय केलं मग? नेटवर्क मार्केटिंग सोडल्यानंतर मग मी तेच ना, आता नेटवर्क मार्केटिंग सोडलं त्याच्यानंतर तर खूप सारे प्रॉब्लेम आले. कारण नेटवर्किंग मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमिटमेंट सगळ्यांना देऊन बसलेलो होतो. म्हणजे काय झालं, मी माझ्या बहिणीला ज्यावेळेस 2 व्हीलरवरती आणायला जायचो, तिला सांगितलं होतं की दिदे बघ आपण ही गाडी घेऊ, ती गाडी घेऊ, ह्याच्यात येत जाऊ, तुला पुढच्या दिवाळीला मी ह्याच्यात घेऊन येईन. मी नेटवर्किंग सोडलं, त्याच लोकांनी मला मजबूर केलेलं आहे. म्हणजे खरं तर मला नेटवर्किंगचा फायदा पण झाला. मी माझ्या मावशांना वगैरे सांगितलं, आणि दिवाळीत कसं गेट टुगेदर होतच सगळ्या पाहुण्यांचं. मी सांगितलेलं असं असा बंगला राहील, माझ्याकडे एवढे पैसे राहील, माझ्याकडे ही गाडी राहील, माझं ऑफिस असं राहील, माझ्याकडे हा फोन राहील, मी इकडून फिरून आलेलो राहील. आणि ते सगळे मला म्हणतात अरे ते काय झालं, घरच्यांनीच मला हे केलं. दिदीला जस्ट 2 व्हीलर आणलं. आता आतून हे माहित होतं की आता होईल का नाही हे पण माहिती नाही, कारण त्यावेळेस तर माझं एज साधारण 21 असेल, मी 21-22 वर्षाचा होतो. काय माहिती आयुष्यामध्ये गाडी कशी घेतात, काय घेतात माहित नाही. बट नेटवर्किंग वाल्यांनी बोलायला लावलं, त्यांनी प्लॅनच इतका छान दिला. तर आपण सिंपल समजा 10 ते 1 करोड म्हणतात, 10 लाखाची गाडी तरी घेऊ. नंतर ते ट्रेनिंग मध्ये एवढं ते ब्रेन वॉश करते, भयंकर ब्रेन वॉश केलेलं. मग त्यांनीच मला हे केलं, म्हटलं आता तर काही जॉब करता नाही येणार, तरी पण म्हटलं आपण मार्केटिंगच्या रिलेटेडच जॉब करू, म्हणजे सांगते तेच काम चालू आहे. मी या दृष्टीने मग मी MRचा जॉब सिलेक्ट केलं. म्हटलं कारण मला सर असं मी कम्फर्टेबल मध्ये नाही राहू शकत. मला तुम्ही म्हणले ना की सर इथं बसून राही निलेश तू, की तुला आम्ही 10 लाख रुपये पगार येतो महिन्यात, मी नाही राहू शकत. मला ती आवडत नाही. माझी पॅशन काय, लोकांना भेटणे, नवीन लोकांशी बोलणे, आणि मला त्याच्यातली जास्त मजा येते. मग मी म्हटलं आपण असं काम सिलेक्ट करू की जिथं आपण आपली पॅशन पण फॉलो करतो आणि कंटाळा नाही येणार. मग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं कारण असं होतं डॉक्टर लोक, आणि डॉक्टर लोकांची क्रेज असते ना आपल्याला, यांच्याशी बोलणं, त्यांचं बोलणं एकदम भारी असतं सॉफ्टली. अरे ठीक आहे बरा होऊन जायची. अरे म्हटलं ह्या लोकांशी कॉन्टॅक्ट आला तर आपलं पण म्हणजे, आणि माझा सेडबॅक कसा होता की जे डॉक्टर होते त्यांचे बंगले होते, जे डॉक्टर होते म्हटलं आपण ऐकलेलं असतं की जर 5 चांगल्या लोकांसोबत आपण राहिलो तर आपलं पण चांगलं होईल. म्हटलं आपण MR झालो, डॉक्टरांच्या सानिध्यात राहायला लागलो तर कुठेतरी तर काहीतरी होईना आपलं. मग मी 6-7 ठिकाणी रिझ्यूम दिले, पण मला कुणीच नाही घेतलं. प्रत्येक जण म्हणायचा हा फ्रेशर आहे. आता BSc झालं, मी मला कुठं लगेच काम मिळणार आहे, किंवा मी तुमच्याकडे एक्सपिरियन्स घेऊन मग तुमच्याकडे कशाला काम आले मी. मग मी तिथं डिसिजन घेतला की नाही आता नाही होणार. पण आतून आवाज येत होता की आता करायचं काय. मग म्हटलं आपलं स्वतःचं पॅशन ओळखू. आणि मला कसं सुचलं मला माहित नाही, बट मला बोलायला जास्त आवडतं. माझी एनर्जी इतकी हाय, म्हणजे माझ्यासोबत जर एखादा राहिला ना सर तो मोटिवेटच होईल, अदरवाईज तो राहू नाही शकत. म्हणजे आज पण मी माझ्या गाडीमध्ये माझी टीम फिरते ना, तर माझ्या गाडीमध्ये मोटिवेशनल गाणे असतात.
तो कुणाल आहे ना, कुणाल मला म्हणतो तुमच्या वरातीत पण तुम्ही आम्हाला ह्याच्यावर नाचायला मोटिवेशनल सॉंगवर तुम्ही नाचायला लावशाल. म्हणजे मी तेच ऐकून मला आवड निर्माण झाली. म्हटलं चला आता आपण आपलं हे करू. तर मी ठरवलं आपण मोटिवेशनल स्पीकर बनू, आपण लोकांना गाईड करू, मोटिवेट करू. पण आपलीच वांदे, आपल्याकडे पेट्रोलला पैसे नाही, आपले हप्ते बाउन्स होऊ राहिले टू व्हीलरचे. मग कसं आपण दुसऱ्याला मोटिवेट करणार आहे. आणि मी ट्राय पण केला. मी काही जणांकडे गेलो पण जे आमच्या तिथं होत्या कंपन्या, कॉलेज, त्यांना म्हणायचं सर मी तुम्हाला ट्रेन करतो. ते तू काय करतो, तू काय केलेलं, मी काहीच नाही केलेलं, ते माझं काय ऐकणार. मग म्हटलं आता आपली पॅशन ओळखा. मग मी टीचिंगचा पर्याय निवडला. कारण मी बिझनेस, माझे जे स्वप्न होते किंवा नेटवर्किंग मध्ये मी बघायला नंतर पहिले 6 महिन्यामध्ये तर माझं फक्त बेसिक नीड मला कम्प्लीट करायचं होतं. नंतर ते ट्रेनिंग घेऊन तर असं वाटलं, म्हणजे तिथं असं सांगितलं जायचं सर नेटवर्किंग मध्ये 10 लाखाची गाडी पण गाडी नाही. म्हणजे आता मला कळालं की 10 लाखाची गाडी पण त्यावेळेस ते म्हणजे ती गाडीच नाही, कारच नाही. म्हणजे त्यांना असं वाटायचं की स्विफ्ट डिझायर ही कार मध्ये कॅल्क्युलेट नाही करायची. नाही ह्या नाही वापरायच्या. भले का त्या बाकीच्या घेऊन इतकं त्यांनी हप्ते काढलेले राहतात. जर बंद झाल्या कंपन्या तर सुसाईड पण करावं लागतं लोकांना. म्हणजे ते शॉप जास्त करतात. केलंय पण बऱ्याच लोकांनी. मग या सिच्युएशन मध्ये मग मी म्हटलं आता जॉब करून नाही होणार आहे. जॉबचं कॅल्क्युलेशन केलं तर कुठपर्यंत जाईल मी. म्हटलं चला आता आपण आपले स्वतःचे कोचिंग क्लासेस स्टार्ट करू. आणि मग मी माझ्या स्वतःला सावरण्यासाठी कोचिंग क्लासेस सुरू केले. कारण मग बीएड काही नाहीये तरी पण काहीच नाही, काही एमएससी पण नाही. आणि मग मी माझ्या बोर्डवर पण टाकलं एमएससी. माझे वडील तर त्यावेळेस भयंकर माझ्यावरती चिडलेले होते की भाऊ तू आता एकतर झक मारलेली. मी अकॅडमिकली हुशार होतो सेकंड इयरला. एक तर वडील त्यावेळेस ड्रिंक करायचे ना, तर त्यांचं माझं कधीच पटत नव्हतं. ते मला एकदम म्हणजे मला असं वाटतं की मी तर आहे ना सर आता, की त्याचं कारणच माझे वडील आहे. म्हणजे मला बाकी समाजाला प्रूफ करायची काही घेणं देणं नव्हतं. मला तुमच्याशी, मला समाजाशी, मला कुणालाच प्रूफ नव्हतं करायचं. आपल्या घरातले आपले वडील आहे ना, त्यांना प्रूफ करायचे बस. कारण वडील आता हे समजायला लागलं, त्यांचं माझं बॉन्डिंग झालं ना, मला हे समजायला लागलं की त्यांचं एक्सप्रेस करण्याचं, म्हणजे मी असं समजतो की वडील चिडले नाही ना, मला असं वाटतं माझे वडील माझे प्रेम नाही करू राहिले. त्यावेळेस मला वाटतं की हे नाही हे माझ्यावर चिडतंय यार. मग मी म्हणायचं यार मी एवढं मेहनत करतोय, मी ना आतापर्यंत सिगरेट नाही पिलेलो, मी 1 ग्लास दारूचा पण नाही पिलेलो आतापर्यंत, आणि ह्याच्या पुढे पण नाही पिणार आहे. कारण वडिलांना मी एकदम असे त्यांना उचलून आणलेलं आहे मी. म्हणजे तो सेटबॅक मुळे. आणि मला इतका राग यायचा ना, बाकीचे मला अप्रिशिएट करू राहिले, माझेच वडील मला अप्रिशिएट नाही करू राहिले. माझे वडील म्हणते नालायक तू काहीच नाही करू शकत, मला म्हणते तू निघून जा इथून. असं मला कायम बोलायचे. मला असं राग यायचा ना, असं वाटायचं की यार आता बाकी समाज गेला बाहेर, आपल्याला पहिलं आपल्या बापाला प्रूव्ह करायचंय. आणि नंतर मला ज्यावेळेस रिलेशन कसं हँडल करायचं, मी माणसांना भेटलो, मी 7-8 हजार कॉल अटेंड केले फ्रँचायझीसाठी. त्यावेळेस मला समजलं की यार प्रत्येकाचं जे बिहेवियर करण्याचं प्रोसेस ती वेगवेगळी. कदाचित प्रेम करण्याची प्रोसेस त्यांची राग येणं असं. म्हणजे आता माझे वडील जर माझ्यावर चिडले नाही, मला जर दादा म्हणलं मला नाही राग येतो. मला असं वाटतं त्यांनी मला शिव्या दिल्या पाहिजे, मला घोडे लावले पाहिजे. म्हणजे त्यांचं प्रेम करण्याचं माझ्या डोक्यात आता आलेलं आहे ना, की त्यावेळेस तर मला ते वाईट वाटायचं. मग मी क्लास चालू केले. वडील म्हणायचे यार तुला अकलीचा भाग नाहीये, आपले चांगलं MSc कर, कुठेतरी नोकरी लागन, मी कुणाला तरी भेटतो, हे करतो ते करतो. म्हटलं काहीच नाही, मी माझ्या पद्धतीने करतो, मला फक्त पुढचे 3 वर्ष द्या. जर 3 वर्षात मी काही करू शकलो तर ठीक, नाही तर मी तर राहणार पण नाही. आणि मग मी क्लास सुरू केला. तर क्लासला मी 7,000 रुपये दाजींकडनं घेतले होते माझ्या. म्हणजे 7,000 रुपये पण नव्हते आई वडिलांकडे माझ्या. मग मी माझ्या दाजींकडनं घेतले, पॅम्पलेट वगैरे बनवले. नंतर क्लासचा बोर्ड लावायचा होता मला, युनिव्हर्सल कोचिंग क्लासेसचा. नंतर मी युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस सुरू केले. मला क्लासचा बोर्ड लावायचा होता, पण तो बोर्ड लावायला नंतर फ्रेम बनवायला पण माझ्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही प्रेमा पण चोरलेले. म्हणजे श्री गणेश कोचिंग क्लासेस आहे शेटे सरांच्या आमच्या तिकडं, मोठा क्लास आहे, कॉलेज पण आहे त्यांचं. माझे खूप म्हणजे गुरुच आहे ते, चांगले मला गायडन्स पण करत असतात. त्यांच्या आमच्या घराच्या तिकडं झाडावरती फ्रेमा लावलेल्या होत्या. मी ती एक फ्रेम काढली, माझ्या मित्राकडनं कट करून आम्ही त्याच्यावरती मस्तपैकी बोर्ड वगैरे चिटकवला, आणि अशी मी क्लासची सुरुवात केली. त्यांना सांगितलं का तुमची फ्रेम चोरली? सांगितलं. ती फ्रेम जपून ठेवलेली मी आज पण. बरं, मग हे चहाची फ्रँचायझी, ग्रॅज्युएट चहा किंवा हे जे काय, हे कसं काय लाईफ मध्ये? चहाचं काय झालं, मी क्लास घेत होतो आणि क्लास घेता घेता म्हणजे मिडल क्लास. आता सर मी तुमच्याकडनं खूप इन्स्पायर झालो, आणि मी तेच विचार करतो की सरांकडे आता काय स्टडी करताय सर, म्हणजे काहीतरी चेंज करायचंय तुम्हाला, तुम्ही जे करताय. मी क्लास सुरू केला ना, तर आपल्याला किडलय असतो सर. ज्यावेळेस गरीब घरातून पोरं येतो ना, आपण एक थांबणार नाही, एक तर थांबलो तर आपण काहीच करणार नाही, आणि जर करायला लागलो तर आपण
किती पण आला आपल्याकडं तर आपण कॉन्ट्रीब्युशनसाठी किंवा काहीतरी करायचं आपल्याला चेंजेस त्यासाठी करू. मी 2017 क्लास सुरू केला. फिजिक्स केमिस्ट्री मीच शिकवायचो. अभ्यास करावा लागायचा. पण मला असं वाटायचं की मी काहीच करत नाही. क्लास घेतोय पण मला अजून काहीतरी करायचंय. आणि मी पहिल्यापासून बिल गेट्स पासून इन्स्पायर आहे. आता बिल गेट्स म्हणजे मी त्यांना आयडियाला असं मानतो की यार कदाचित बिल गेट्स इंडियात असते तर नसतं करू शकले मायक्रोसॉफ्ट, पण US मध्ये होते. पण आपल्यासाठी घेण्यासारखं आहे म्हणून मी त्यांना खूप जास्त मानतो. तर मी बिल गेट्स पासून एकदम इन्स्पायर आहे. तर त्यांनी असं बनवलेलं आहे मायक्रोसॉफ्ट ज्याच्याशिवाय आपण कम्प्युटर इमॅजिनच करू शकत नाही. बरोबर. म्हणजे एवढा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून 2017 मध्ये तो माणूस म्हणतो की मला मलेरिया हटवायचा आहे. बरं, मलेरिया त्याला फक्त त्याच्या कंट्रीतून नाही हटवायचा, मला वर्ल्ड मधून मलेरिया हटवायचा. म्हणजे जो माणूस त्याने ऑलरेडी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तो म्हणतो की आता मला वर्ल्ड मधून त्यांचं जे गेट्स फाउंडेशन आहे ते काम करतं मलेरिया हटवण्यासाठी. आता बऱ्याच कंट्रीज त्यांनी केलेलं आहे. मग यार हा जर एवढं मोठं करतोय तर मी निलेश जाधव काय करू राहिलो, 100 मुलांना शिकवतोय. ही माझी अचिव्हमेंट नाही किंवा मी प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करतोय मार्केटमधला. म्हणून म्हटलं की आपण काहीतरी सर्च करत राहू. आणि मी तेव्हापासून काय झालं 2017 पासून मी बऱ्याच तुमच्यासारख्या लोकांना भेटायला लागलो की ज्यांनी ऍक्च्युअली मार्केटमध्ये काहीतरी केलेलं आहे. आणि तो एक्सपिरियन्स म्हटलं काहीतरी सुचना आपल्याला. तर 2017च्या एंडिंगला काय झालं, मी जिथं मी टी लवर आहे, मला चहा मी ग्लासमध्ये चहा प्यायचो. म्हणजे चहावरून माझ्या बहिणीचे पण भांडणं व्हायचे, तुला जास्त दिला मला कमी दिला. मी ग्लास भरून चहा प्यायचो. तर मी क्लासच्या खाली जो चहावाला होता ना माझा, तर त्याचं चहाचं म्हणजे एकदम भयंकर कल्चर होतं. तो एका बादलीमध्ये दिवसभर तेच पाणी वापरायचा भांडे घासण्यासाठी. काही झालं का म्हणजे नाही सगळीकडेच होतं सर 2017 मध्ये. म्हणजे मे बी आपलं लक्ष नव्हतं त्याच्याकडं. तर 2017 मध्ये आम्हाला चहाच प्यायला येवलेंनी शिकवलंय. हा, इथं पुण्यामध्ये राईट. तर मग त्यावेळेस आपण टपरीवरती चहा प्यायचो ना, तर तुम्ही सर अजून पण आउट ऑफ स्टेट, मी आता 12-13 स्टेट्स मध्ये फिरलो आणि माझं विजन तर चहाच आहे. तर मी प्रत्येक चहा बघतो आउट ऑफ स्टेट मध्ये अजून पण तसंच आहे. एक बादली असती, त्याच्यात पाणी असतं, त्याच्यातच बशा टाकतात, त्याच्यातच कप टाकतात, त्याच्यातच सगळ्या गोष्टी टाकलेल्या असतात, पातीलं त्याच्यातच, चाळण्या त्याच्यातच, दिवसभर तेच पाणी वापरतात. दुसरी गोष्ट त्या लोकांची टेस्ट पण मेंटेन राहत नाही. म्हटलं यार पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय चहा आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने सर्व केला जात नाही. म्हणजे चांगलं आउटलेट नाही. आमच्या तिकडे तर 2017 मध्ये नव्हतं. त्यावेळेस तर मी काही जास्त पुण्यामध्ये वगैरे फिरलेलो नव्हतं. आलो होतो पण पुण्यात पण एवढे चहाचं नव्हतं. आता तर म्हणजे परिस्थिती अशी 2 दगड मारले ना, एक कुत्र्यांना लागतो आणि एक आम्हाला चहावाला लागतो. आम्ही एवढे चहावाले आता मार्केटमध्ये काम करतोय. आता खूप छान कल्चर बदललं आणि तुम्ही म्हणले जसं येवलेंनी बदलवलं, डेफिनेटली कदाचित इथं ह्या भागामध्ये येवलेंनीच बदलवलं. मी त्यावेळेस ज्यावेळेस मी ब्रँड सुरू केला मला नव्हता माहिती की येवले असा एक ब्रँड आहे. मला नंतर कळलं, कारण मी सोशल मीडियावरतीच 2021 मध्ये आलेलो आहे. तर मग चहा मला तो प्रॉब्लेम दिसला. म्हटलं यार आपण ह्याला बिझनेस कसा बनवता येईल त्या दृष्टीने विचार करायला लागलो. मग मी सहज सर्वे करायचो. तर ज्यावेळेस हातगाडीवर सिरॅमिकचा कप कुणाकडेच नव्हता राहत. म्हणजे आपण घरी जो कप वापरतो किंवा चांगला सिरॅमिकचा कप कुणाकडेच भेटत नव्हता. यार म्हटलं हा बिझनेस लय मोठा आहे. दुसरी गोष्ट चहा म्हणजे काय माहिती का, एनर्जी. म्हणजे माझ्यासाठी तरी मी आज थकलेलो आहे, मी चहा पिलो, मी रिफ्रेश परत पहिल्यासारख्या एनर्जीने काम करू शकतो. पाहुणे आले तर चहा लागतो, कुणाला पाहुणचार करायचा चहा लागतो, किंवा प्रत्येक ठिकाणी आपण चहा. म्हटलं ह्याला आपल्याला आता चांगल्या कल्चरमध्ये बनवायचं. आपण सिरॅमिकच्या कपमध्ये द्यायचं. आपल्या शॉपवरती बशी पण असेल आणि जे आपण म्हणजे भांडी धुण्यासाठी जे पाणी वापरतो ते रिपीट नाही करणार आपण. बेसिन एकच बनवू पण ते पाणी जाईल आणि नंतर परत नवीन पाणीने आपण नवीन भांडे घासले जातील किंवा नवीन भांडे वॉश केले जातील. म्हणजे हे मी ठरवलं आणि मग मी माझ्या मित्रांना सांगितलं. डायरेक्ट फ्रँचायझी घेण्याचा विचार आला का, म्हणजे फ्रँचायझी सुरू करण्याचा विचार आला? तुम्ही असा विचार नाही केला का मी फ्रँचायझी घेतो आणि चहाचं दुकान सुरू करतो? नाही, त्यावेळेस आला ना सर. म्हणजे चहाला चांगलं कल्चर आणायचं हे डोक्यात आलं. मग आपल्याकडे 2 ऑप्शन होते माझ्याकडे. एक तर मी माझं स्वतःचं चालू करेल आणि दुसरं मी काहीतरी फ्रँचायझी घेईल. कारण फ्रँचायझी शब्द मला आपल्याला मॅकडॉनल्डने शिकवलेला आहे. कारण मी फाउंडर पिक्चर बघितलेला होता आणि फाउंडर पिक्चरमुळे फ्रँचायझी नोंद होती. तर मी काही फ्रँचायझी सर्च केला. तर त्यावेळेस फ्रँचायझी फी 6 लाख रुपये होती. बरं. सेटअप वगैरे पकडून 15 लाख रुपये, 20 चहाच्या दुकानासाठी 20 25 लाख, काही तर 50 लाख रुपये पण टाकलेले. म्हणजे मी रिसेंटली बघितलं. बट मी त्यावेळेस सर्च केलं तर एवढी जास्त फ्रँचायझी फी आणि भयंकर त्यांचे रूल्स रेग्युलेशन. दुसरी गोष्ट तुम्ही हे नाही विकू शकत, तुम्ही ते नाही करू शकत, ते नाही करू शकत. मग माझं ते व्हिजनच कोलॅबरेशन नाही झालं. ऍक्च्युअली
जर माझ्यासारखे भरपूर मुलं आहे ना की ज्यांना असं काहीतरी करायचंय, फ्रँचायझी कॉन्सेप्ट मी लगेच नाही आलो फ्रँचायझी मध्ये. मी 2018 स्टार्ट केलं, मी 21 मध्ये फ्रँचायझी मध्ये आलो. मी हा 3 वर्षाचा गॅप, ठीक आहे 1-2 वर्ष कोविड मध्ये पण गेले, बट 1.5-2 वर्षाचा मी माझ्या स्वतःने गॅप घातला. मला पण इन्क्वायरीज वगैरे होत्या, बट तोपर्यंत मी नाही जाऊ शकत जोपर्यंत मी माझे व्हिजन क्लिअर करत नाही किंवा मी माझ्या ज्या गोष्टी मनातल्या त्या क्रॅक करत नाही. मग मी त्यावेळेस सर्च केलं तर मला फ्रँचायझी माझ्या प्राइस मध्ये भेटलीच नाही. आणि तुम्ही इमॅजिन करा ना सर की चहाच्या बिझनेससाठी 10 लाख रुपये खरंच वर्थ आहे का? नाही, खरंच नाही. 50,000 रुपये सुद्धा माणूस स्टार्ट करू शकतो. फ्रँचायझी घेण्याचा बेनिफिट हाच आहे की जे बेसिक नॉलेज तुम्हाला नाहीये ते फ्रँचायझीची कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण त्याच्यासाठी जर तुम्ही 4-5 आणि 10 लाख आणि 15-15 आणि 50-50 लाख टाकणार असेल तर मला ते वर्थ नाही वाटलं. 2-2 रुपयांनी पैसे जमा करायचे, 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायची, काही होतच नाही. आणि तुम्ही महाराष्ट्रामधले रिसेंटली 1-1.5 वर्षाची जर कॉन्सेप्ट जर तुम्ही बघितलं तर बरेचसे महाराष्ट्रातले ब्रँड बंद झालेले, म्हणजे महाराष्ट्रातले शॉप्स बंद झालेले, बिकॉज एक तर रेंट खूप हाय. फ्रँचायझी कंपनीला काही येणं देणं नाही, त्यांना उलट प्राईम लोकेशनला शॉप पाहिजे. ते हा विचार करत नाही की भाऊ ह्याला किती एक्झॅक्टली राहणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन ते करते. त्यांच्या डोक्यात काय आपला ब्रँड ग्रो झाला पाहिजे, प्रत्येकाचं असतं. पण त्यासोबत जर समोरच्याला पण जर नाही पैसे राहिले, तो जर पैसे नाही कमवू शकला तर तिथं मोठं नाही होणार, मग बंदच होणार आहे. आणि लिटरली सर लोकांनी सोडून दिलेले आहे, म्हणजे अक्षरशः 20-20 लाख रुपये 30-30 लाख रुपये टाकून लोकांनी महाराष्ट्रात बंद झाले बऱ्यापैकी. मग तिथं कोणीतरी काहीतरी दुसरा नाश्ताच चालू केलं. कारण काही तर फ्रँचायझी अशा आहे सर ज्या फक्त चहाच विकायला लावतात. तुम्ही म्हणले की मी वडापाव ऍड करतो, नाही चालणार त्यांना. मग जर 20 लाख रुपये टाकून फक्त चहाच विकायचं तर मला कळत नाही फ्रँचायझी कंपन्यांची चुकी नाही, ते तर पैसेच कमवायला बसलेले, तुम्ही करू काय राहिले माणसं. मग मला नाही पटलं ते, मग मी स्वतःचा टाकण्याचा निर्णय घेतला तिथं. हे कसं काय चहाचं फॉर्म्युला कसा आला किंवा काय? मग आता ते काय झालं 2018 मध्ये मग मी स्टार्ट केलं. मी फिजिक्स शिकवायचो. मी काय केलं त्या पिरियडमध्ये, आता फ्रँचायझी नाही घ्यायची, मग आपल्याला काय करावं लागणार आहे, स्वतःच टाकायचं. ज्यावेळेस स्वतःच टाकायचं तर अनालिसिस करावं लागणार आहे, काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, काय निगेटिव्ह पॉईंट्स आहे. पॉझिटिव्ह पॉईंट खूप सारे होते, कारण चहामध्ये सिंपल 1000 चहा जरी विकले तुमचे, तुम्हाला 4 रुपये मार्जिन राहतो. 4 रुपये मार्जिन राहिला तरी तुम्ही 4000 रुपये रोज कमवू शकतात, 1,20,000 रुपये महिना कमवू शकतात, जो की त्यावेळेस चांगल्या ऑफिसर्सला पण पेमेंट नव्हतं. लिगली ताज पण नाही, बरोबर. इलिगली खूप असू शकतं किंवा काय गोष्टी माहिती नाही, बट लिगली जो पेमेंट असतं तर ते खूप कमी आहे. आणि आपण 1,20,000 रुपये सहज कमवू शकतो. हा कॉन्फिडन्स आला, कारण 1000च्या अवघड नाही. जर माणसाने ठरवलं 1000च्या, मी सांगतो 3 दिवसात तो विकायला स्टार्ट करू शकतो. आणि पण मी ड्रॉबॅक पण बघितले, पण ड्रॉबॅक असा होता या इंडस्ट्रीचा, जो चहा बनवणार आहे तो जर गायब झाला तर हा धंदा थांबणार आहे. मग मी विचार केला की यार आपल्याला जर चहाच्या धंद्यात यायचं किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं, फूड इंडस्ट्रीमध्ये, तर आपल्याला स्वतःला प्रोडक्ट येता आला पाहिजे, आपल्याला प्रोडक्ट बनवता आला पाहिजे. मग आम्ही चहावरतीच रिसर्च चालू केला की चहा कसा असतो. आणि चहाला मग मला प्रश्न पडला, चहाला चहा का म्हणतात? चहाला आता बरेच जण म्हणतात की नाही यार तुम्ही ना दूध पातळ वापरता म्हणून चहा असा होतोय. मग त्याला दूध का नाही म्हणत? चहा डिपेंड करतो चाय पत्तीवरती, म्हणून तर टी पावडर म्हणून टी हा शब्द आलाय, म्हणून त्याला चहा म्हणतात. म्हणजे मी तर एवढ्या चाय पत्ती म्हणजे सर्च केलंय ना, मला आज कुठल्या चहामध्ये काय टाकलेलं हे अंदाज येतो किंवा मी सेम तसा चहा बनवू शकतो. म्हणजे एवढं अनालिसिस मी केलं, कारण ऑलरेडी मी बॅकग्राऊंड माझा एज्युकेशनचा होता, BSc झालेलं होतं आणि फिजिक्स शिकवत होतो. आणि थॉट प्रोसेस नेटवर्किंगनी तर बियॉन्ड द थिंक विचार करा तुम्ही, बाकी काही मिळू नाही मिळू, तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करा, तिथं शिकलेलं होतं. मग मी म्हटलं आपण चला चायपत्तीवरती काम करू. आम्ही बऱ्याचशा टेस्ट बनवल्या आणि फॉर्म्युलेशन बनवलं, कारण जो प्रॉब्लेम होता मार्केटमध्ये की टेस्ट सेम नाही 2017 मध्ये, ती सारखी आणायची, कल्चर चांगलं नाही, कल्चर चांगलं आणायचं, आउटलेट चांगलं करायचंय. ज्यावेळेस बेसिन नाही लोकांकडे बादलीमध्ये टाकलं जातं किंवा काहींकडे भगून राहतं, त्याच्यातच सगळं धुतलं जातंय, मग ते आपल्याला बदलायचंय. तिसरी गोष्ट सिरॅमिकचे कप नाही, ते सिरॅमिकचे कप आपल्याला म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणायचे मार्केटमध्ये. लोकांना गरम गरम, पहिलं कसं चहा गरम गरम पाहिजे किंवा काही पण टाकलं, त्यांना जर हे अवेलेबल झालं गवती चहा तर गवती चहा टाकणार, त्यांना जर आल्लं अवेलेबल झालं ते आल्लं टाकणार, लवंग अवेलेबल, काही पण टाकत होते लोक. म्हटले यार हे बदलायचं आहे ना, एक फॉर्म्युलेशन करणं गरजेचं आहे. मग 3-4 महिने फॉर्म्युलेशन वरती घातले आणि मग एक फॉर्म्युला चांगला भेटला की जो की म्हणजे आता कसं कोणी पण सांगायचं अरे तो तिथं लय भारी चहा मिळतो, तिथं लय भारी चहा मिळतो, तिथं लय भारी चहा मिळतो. आणि मला हे माहित होतं की फर्स्ट प्रोडक्ट कधी लास्ट प्रोडक्ट नाही राहणार आहे आपला. म्हणजे मी सुरू केलं तर साखरेच्या चहानी आणि माझा ब्रँड गुळाचा चहाच आहे. म्हणजे मी सुरू केलं 2-1.5 वर्ष मी साखरेचा चहा विकला आणि लिटरली मी 4-4 हजारच्या एका शॉपरने विकलेले शिर्डीमध्ये. मग एवढा सगळा बिझनेस होता. मग ह्याला मी अनालिसिस करायला लागलो. पण आज मी गुळाचा चहाचा ब्रँड आहे, म्हणजे माझ्या ब्रँडचं नेम ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी. त्यावेळेस फक्त ग्रॅज्युएट चहा होतं.
मग स्टार्ट केलं, पण मी जो प्रोडक्ट होता ना तो शेफच्या हातात नाही ठेवला, जो ड्रॉबॅक होता ना इंडस्ट्रीचा. कारण बऱ्याचशा वेळेस मी हॉटेल्स बंद पडताना बघतो, एवढी इन्व्हेस्टमेंट करतात लोक, बंद का पडतात. ज्यावेळेस मी अशा 1-2 जणांना भेटलो आमच्या एरियामध्ये, ते म्हणतात अरे हे आचारी लोक लई नाटके करतात. मग आचारी लोक नाटके का करतात? कारण धंदा त्यांच्यावर डिपेंड आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला माझी गरज आहे तर डेफिनेटली मी नाटके करणार आहे. जर माझं कॅरेक्टर चांगलं नाही किंवा माझं नेचर चांगलं नाही तर तुम्हाला माझी गरज आहे तर मी हमखास तुम्हाला अडवून बघणार आहे. बरोबर. जर तुम्हाला माझी गरज नाही, तुम्हाला 5 ऑप्शन आहे मार्केटमध्ये किंवा तुम्ही कुणावर डिपेंड नाही, तुम्ही अजिबात नाही घाबरू शकत आहे. मग तोच प्रॉब्लेम मी म्हणजे विचार केला की आपण फॉर्म्युलेशन बनवू, आणि मी एक सेट रेसिपी बनवली की भाऊ तुम्ही जर 2 लिटर दूध घेतलं आणि एवढीच चायपत्ती पडणार, एवढीच साखर पडणार, मसाला एवढाच पडणार, आणि ते पूर्णपणे मोजून मापूनच असणार. आणि मग हा फॉर्म्युलेशन बनवलं आणि शिर्डीमध्ये साईबाबांच्या पावनभूमीमध्ये पहिलं आउटलेट सुरू केलं. मग व्हिजन असं नव्हतं की आपण फ्रँचायझी खूप साऱ्या करू, पण 2000 ज्यावेळेस पुण्यामध्ये खूप अमृततुल्य माहोल झाला, मग मला पण इन्क्वायरी यायच्या 2018 मध्ये. म्हणलं मलाच काही माहिती नाही फ्रँचायझी अग्रीमेंट काय असतं, मार्केटिंग काय असतं. मार्केटिंग मी माझ्या लेवलला करून मी माझा बिझनेस सेट केला, पण तुमचा बिझनेस, तुम्हाला फ्रँचायझीचा तुमचा बिझनेस कसा आणायचा, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मी काय सॉल्व्ह करून देणार आहे किंवा मी काय सोल्युशन देणार. म्हटलं नाही, आपल्याला फ्रँचायझी नाही द्यायची. मग मी पूर्णपणे माझ्या स्वतःच्या शॉपवरती थांबलो. बरं. आणि मग हे फ्रँचायझीचं कसं डेव्हलप केलं हे नेटवर्क? आणि मग नंतर स्टोरी अशी गेली पुढं की 2019 मध्ये मी जानेवारी टू डिसेंबर मी पूर्ण अनालिसिस केलं, कारण मी फक्त चहा विकत होतो. फ्रँचायझीसाठी मदत घेतली कोणाची? फ्रँचायझी डेव्हलपरची का? नाही, स्वतःच केलं. कारण प्रॉब्लेम काय आहे सर मार्केटमध्ये की जो फ्रँचायझी घेणारा क्लास आहे ना, म्हणजे जो फ्रँचायझी घेणारा माझा जो क्लास आहे तो त्यांना माझ्यासारखं बनायचं आहे. मग त्यांना मला त्या फ्रँचायझरची जर मी फ्रँचायझीची मदत घेतली ना, त्यांचे खूप रूल्स असतात, तुम्हाला हेच करावं लागेल, तेच करावं लागेल, तेच करावं लागेल. आणि मला असं वाटतं की मी त्याला नाव फ्रँचायझी दिलेलं आहे. ऍक्च्युअली तो फ्रँचायझी बिझनेस नाही. फ्रँचायझी बिझनेस म्हणजे काय, तो खूप जास्त फ्रँचायझी फी असते किंवा रूल्स रेग्युलेशन खूप जास्त स्ट्रिक्टली असतात. माझं विजन एकदम क्लिअर आहे की मार्केटमध्ये 3 गोष्टी मला साध्य करायच्या आहे. लोकांना चांगलं खाऊ घालायचं आहे, दुसरी गोष्ट त्याच्या माध्यमातून उद्योजक घडवायचे, जे माझं मिशन आहे, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक, आणि तिसरं म्हणजे मी पण पैसा कमवू. म्हणजे तिन्ही पण माझं साध्य होणार आहे. कारण ज्यावेळेस माझ्या शॉपवरती एखादा कस्टमर चहा पिणार आहे तो सॅटिस्फाय, माझ्या शॉपवरती एखादा वडापाव खाणार आहे तो सॅटिस्फाय, ते जे सॅटिस्फॅक्शन ते खूप मोठं आहे, म्हणजे पैशापेक्षा आहे. नंतर दुसरा फायदा काय होतो, ज्यावेळेस कस्टमर येणार आहे तिथं तो फ्रँचायझी ओनर पण पैसे कमवतो, आणि तो जर पैसे कमवतो तर माझ्या पण फ्रँचायझी वाढणार आहे, मी पण पैसे कमवणार. म्हणजे या तिन्ही पण गोष्टी होतात. तर 2019 मध्ये मग मी विचार केला की आपण तोपर्यंत फ्रँचायझी द्यायची नाही जोपर्यंत प्रत्येक शॉपचं काउंटर आपलं 10,000 नाही येत. म्हणजे 10,000 काउंटर येण्यासाठी काय काय करता येईल. म्हटलं आपण या वर्षामध्ये अनालिसिस करू काय काय चेंजेस होता ह्या बिझनेसमध्ये. मग मी जानेवारी चेक केला, फेब्रुवारी चेक केला, मार्च चेक केला, एप्रिल चेक केला, मे, जून, जुलै. उन्हाळा आला सर, मे जून मध्ये अक्षरशः बिझनेस लॉस मध्ये होता. 23-23 हजार रुपये काउंटर असून बिझनेस लॉस मध्ये होता. कारण माझ्याकडे 13-14 मुलं होते शॉपवरती. चहा तर जायचा 3,000 जायचा, 3-3.5 हजारापर्यंत, कारण 7 रुपयाला मी त्यावेळेस चहा विकायचो. 23-24 हजार रुपये काउंटर होऊन सुद्धा बिझनेस लॉस मध्ये. रिझन असं की भाडं खूप जास्त आहे, त्याच्यानंतर पोरं खूप जास्त आहे, बाकीचा पण एक्सपेन्सेस आहे, तर चहावर सस्टेन नाही होते. उन्हाळ्यामध्ये तो सेल कमी झालेला होता. जो आमचा 4,000 चहा विकायचे तेच त्या पोरांमध्ये 3,000 आलता, 21,000 काउंटर आलतं. म्हणजे असं 1000 कपाचा कमी झाला, म्हणजे इनडायरेक्टली आमचा प्रॉफिट कमी होत गेला होता. मग मी विचार केला की यार उन्हाळ्यामध्ये चहा सस्टेन नाही होऊ शकत, कारण आपण जर 30,000-40,000 रुपये भाडं पे करतोय तर फक्त चहावर उन्हाळ्यात राहू शकत नाही. मग त्याला काहीतरी सबस्टिट्यूट प्रोडक्ट लागल. तर मग प्रोडक्ट काय आणायचा कोल्ड ड्रिंक्स मध्ये, कारण उन्हाळ्यात तर थंडच जात आहे. तर आपण जर एखाद्या ब्रँडचं घ्यायला गेलो तर कुठल्या पण ब्रँडचं घ्या, 2 रुपयाच्या वर मार्जिन नाही, 3 रुपयाच्या वर मार्जिन नाही. मग समोरच्याला काय फायदा होणार ते प्रोडक्ट विकून. आणि जसं चहा विकतोय तसं बाकीचे प्रोडक्ट नाही विकले जाणार. जसं लस्सी असेल किंवा कुठलं कोल्ड ड्रिंक्स असेल ते तेवढे विकले नाही जाणार ना, नॉर्मिनल विकणार आहे. मग तो बॅलन्स ठेवू शकतो का, म्हणून मग मी लस्सी केली. मग आम्ही लस्सीच्या रेसिपी वगैरे, मग आम्ही हे मला अनालिसिस कधी कळालं, परत दिवाळीमध्ये 2019च्या एंडला. मग म्हटलं आपण आता याला फक्त ग्रॅज्युएट चहा नाव नाही ठेवायचं, ग्रॅज्युएट चहा आणि लस्सी पण ऍड करू, म्हणजे लस्सीचे जे प्रोडक्ट आहे ते उन्हाळ्यामध्ये बॅलन्स ठेवल. म्हणून मी ब्रँड मध्ये लस्सी पण ऍड केली आणि आपले सगळे स्वतःच्या रेसिपीज बनवल्या, जेणेकरून डिपेंडन्सी नाही. लस्सीला पण सेम, फक्त दही घ्यायचंय आपलं, आम्ही पाठवलेलं पॅकेट टाकायचंय, स्टरर मशीन मध्ये स्टर करायचं, लस्सी रेडी होऊन जाते. बाकी काहीच ताण नाही ठेवला, कारण शेपवरती डिपेंड नव्हतं राहायचं आपल्याला. मग ते झालं आणि नेमकं कोविड आला.
म्हणजे 2020 माझ्या आयुष्यातलं भयंकर म्हणजे मी ग्रो झालेलो होतो. ग्रो झालेलो होतो आणि बॅकग्राऊंड नव्हता. मी तुम्हाला हातावर थोडक्यात असं होतं, काम करतोय. मी त्याच पिरियडमध्ये क्लास पण घेत होतो, ग्रॅज्युएटचा पण चालवत होतो. त्याच्या माध्यमातून मी बंगल्याचं काम सुरू केलं. कारण प्रत्येक वेळेस सर आपल्या जे काय असतं ना, आपल्या घरावरून, आपल्या गाडीवरून, आपल्या ड्रेस कोडवरून आपली लायकी काढली जाते. आणि मला असं वाटतं ना, माझी जी रिस्पेक्ट आहे ना, ती माझी रिस्पेक्ट नाही, मी जे करतो ना त्याला रिस्पेक्ट असते. बरोबर. मी जे पैसे कमवतो त्याला रिस्पेक्ट असते. मग रिलेटिव्ह किंवा असतील किंवा कोणी पण आज जे रिस्पेक्ट देतं ना, ते मला नाही देते किंवा माझ्या घरच्यांना नाही देते, माझ्या अचिव्हमेंटला देते. उद्या ती अचिव्हमेंट गेली ना, परत सेम होऊन जाणार आहे. मग बंगल्याला, तुमच्या गाडीला, त्यालाच आहे. तुमच्याकडे ते ना, म्हणजे लिटरली, म्हणजे आज आपल्याकडे पैसे तर आपल्याला बँका विचारताय. बरोबर, 4 वेळा फोन येतोय. क्रेडिट कार्डचं पण मला आठवतं ना, मी माझ्या बँकेमध्ये गेलो, सेंट्रल बँकेमध्ये. मी फक्त 50,000 रुपये मागत होतो. मी जे मोटिवेशनल स्पीकर बनायचं तर म्हणले ऑफिस घेऊन ऑफिस टाकू आणि सुरू करू, म्हणजे ऑफिस जरी चांगलं बनवलं तर लोक विश्वास ठेवतील. पण नाही दिलं 50. आज मला प्रत्येक बँकेतून जिथं अकाउंट आहे तिथं ऑलरेडी माझी FD आहे, पण तरी मला कॉल येतात, सर काही असेल तर आम्हाला सांगा. क्रेडिट कार्डची आज गरज नाही, त्यावेळेस असायची. तर म्हणजे सिंपल आहे, बँकेवाले बिझनेस पण तोच आहे की ज्यांच्याकडे आहे त्यांनाच भेटतं. म्हणजे आपल्याकडे आज नाही, आपल्याला गरज नाही तर आपल्याला भेटलं जातं. ज्याला गरज नाही त्याला लोन पण भेटत नाही, त्याला उसने पासने पैसे. आज कुणी पण, आता इव्हन माझं काही पण असलं ना, मी काही सुरुवात करतो, मला असे 3-4 कॉल येतात, निलेश काही अडचणीत फोन कर. आता काहीच अडचण नाही आणि मग फोन कर. नाही, पण म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज होती किंवा आपल्याकडे नाही, उलट त्यावेळेस मदत करायला पाहिजे. मी माझ्या बिझनेसमध्ये, मी तुम्हाला सांगितलं सर की मी माझ्या बिझनेसमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही की मी कुणीतरी इन्व्हेस्टर माझ्यामध्ये ऍड करायला. लिटरली मला असं खूप पुढे जायचंय, मला माझं व्हॅल्युएशन मोठं करायचंय किंवा मी लय पैसे कमवण्याचं, हे तर विजन आहे. प्रत्येकाला एक व्हॅल्यू असते इथपर्यंत पोहोचायचं, बट त्यासोबत आपले लोक पण झाले पाहिजे. म्हणून मी माझ्यासोबत जुडणाऱ्या लोकांना मी शेअरिंग देतो. म्हणजे मी इन्व्हेस्टर ह्याच्यासाठी घेत नाही की मला पैशाची गरज आहे, मी ह्याच्यासाठी घेतो की त्याला गरज आहे. म्हणजे मी एंजेलसी मध्ये मी 7 जणांना शेअरिंग दिलेली, मिस्टर वडेवालामध्ये 5 लोकांना शेअरिंग दिलेली. माझं विजन काय आहे, त्यांच्याकडून पैसे नाही घेत, पूर्ण इन्व्हेस्टमेंट माझी असती. बिझनेस झाला तर जाऊ सोबत, नाही झाला तर मी जाईल असं. कारण त्याचं कारण काय की गरज आता त्यांना आहे ना, मी आता माझ्यासोबत कुणी पण जोडत, पण ते जोडून मला फायदा नाही ना, किंवा त्यांना पण फायदा, त्यांना गरज आहे किंवा समोरच्याला पैसे वाढवायचे, मला पण पैशाची कधी कधी गरज पडू शकते. बट ज्या लोकांना ऍक्च्युअली गरज आहे, मी त्यांना जर दिलं तर मी इतकं पुढे निघून जाईल. म्हणजे कायम असं वाक्य आहे की जो दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी ट्राय करत राहतो तो बाय प्रोडक्टली होतोय. म्हणजे मी असं समजतो की माझ्या दोन्ही हातामध्ये नशीब नाहीये, खराब आहे. मी माझ्या सोबतच्या लोकांना मोठं करण्यासाठी ट्राय करतोय, बाय प्रोडक्टली देव माझ्या घरी सगळ्या गोष्टी पाठवतोय, माझ्या फॅमिलीला सगळं सिक्युअर ठेवतोय, मी त्याच्यासाठी पूर्णपणे ट्राय करतोय. मग मी फ्रँचायझी पूर्ण 2020 मध्ये लोन वगैरे काढलं. तोपर्यंत फ्रँचायझी कॉन्सेप्ट नव्हता, कारण मला हे पचतच नव्हतं की यार लोकांना आपण आणणार. कारण मी बघू राहिलो ना, अनालिसिस करू राहिलो, कारण ऍडवायझर तर नव्हता. म्हटलं आपण पण 3 लाख घेणार, आपण पण सेटअप देणार, आपलं पण सेमच जाऊ राहिलं. जे आपलं व्हिजन आहे किंवा आपण ज्याच्यासाठी मार्केटमध्ये आलो ते काहीच नाही होऊ राहिलं. मग मी विचार केला आपण लोन काढू आणि आपले स्वतःचे आउटलेट टाकू. मी 10 लाख रुपये CMEGPचं लोन केलं 2020 मध्ये, जे खूप मेहनत करून, कारण मॉर्गेज द्यायला काही नव्हतं. लोन वगैरे केलं, मला ते गव्हर्नमेंटच्या लोनवाल्यांनी पण चांगली मदत केली, बँकेपर्यंत आणलं, बँकेवाल्यांनी पण दिलं. त्याच्यानंतर मी पैसे टाकले, म्हणजे मी राहुरीमध्ये एक शॉप टाकू, कोपरगाव मध्ये टाकू, श्रीरामपूरमध्ये टाकू, मी सगळीकडे पैसे टाकून दिले. म्हणजे कुणाला डिपॉझिट दिलं, कुठं काम चालू केलं. म्हटलं 4 स्वतःचे शॉप चालू करू, एका शॉपमधून 10,000 रुपये रोज आला, 40,000 रुपये रोज कमू, 12 लाख रुपये महिना कमू. जे की स्वप्न होतं आपलं, की नेटवर्किंग मध्ये दाखवलं गेलं होतं. बस एवढं गणित आपण सेट करू, जिथं शिर्डीमध्ये मेहनत घेतली तशी सेम 4 ठिकाणी मेहनत करू. आणि त्या इंटेन्शनने मी चालू केलं. बट कोविड आलं आणि एकदम माझं लोन झालं, ते इन्व्हेस्ट केलेलं. नंतर 2020 मध्ये फेब्रुवारीमध्ये माझा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे मी ते पडलो ना, तर माझं सगळं पडतच चाललं होतं. लोन माझं मार्च मध्ये झालं, इन्व्हेस्ट केलं, लगे कोविड आलं. नंतर माझी GHF डिलक्स, मी म्हणजे डाऊन पेमेंट पण आईने बचत गट काढून दिलं होतं, ती पण चोरीला गेली. या सगळ्या सिच्युएशन मध्ये मग मी आता काय करणार, तर मी परत एका कॅन्टीन मध्ये कामाला जायला लागलो. माझे आई वडील, कारण बंगला तर बांधलेला होता, कारण 10 लाख रुपये ते कर्ज होतं. मी घरामध्ये, आपण कसं आता बिझनेस मध्ये येणार आहे, आपल्याला माहिती आहे, मला माहिती आहे ह्या महिन्यात एवढे येणार आहे, क्लासचे येणार आहे, असं येणार आहे. तर त्या भरोशावरती मी घर करून ठेवलेलं होतं. आणि मी साधारणतः 1500 स्क्वेअर फीटचा बंगला बांधला होता. माझं वय 23 होतं, कम्प्लीट झाला होता. पण मला 2-3 लाख रुपये देणेदारी होती, पण मला माहिती आहे येणार होती 1-2 महिन्यामध्ये, मी ते क्लिअर करणार. पण कोविड आल्यामुळे सगळं स्टॉप झालं. मग अक्षरशः मला नंतर परत बजाजचं लोन घ्यावं लागलं.
जे की 29.4% मी लोन घेतलं. मग ते मिठामीठ त्याच्यात पण मिठामिठी होणार नाही. हप्त्यावाल्यांचे पण कॉल यायचे. कोविडमध्ये तर एवढ्या भयंकर सिच्युएशन होती, मी फक्त स्वतःला बॅलन्स ठेवत होतो. कधी कधी असं वाटत होतं की सेटलमेंट करू या लोनची, इकडून तिकडून करू काहीतरी, एखाद्याला सांगू मी तुझ्याकडेच काम करतो, मला फक्त एक क्लिअर करून दे. कारण आपल्यासारख्या लोकांना ते पचवण्याची सवय नसते. आणि हा प्रॉब्लेमच कधी आयुष्यात आलेला नव्हता. कारण आपण प्रिपरेशन सगळ्या गोष्टींची करतो, जे ऍक्ट ऑफ गॉड होतं ते आपण नाही करू शकत. मग तेच झालं माझ्या आयुष्यामध्ये. पण मला असं वाटतं की ती सिच्युएशन माझ्यासाठी एकदम भारी होती. म्हणजे आज जर मी इथं आहे ना, तर मला कोविडने बनवलं. कारण मला प्लॅनिंग करायला शिकवलं की उद्या आता माझ्याकडे पुढच्या 3 वर्षाचा माझ्या फॅमिलीचा पण रनवे रेडी आहे. आणि मला माझ्या जे स्वप्नांसाठी मेहनत करायची माझी जी टीम आहे त्यांचं पण रनवे रेडी आहे माझ्याकडे. उद्या काही पण होऊन जाईल की मी आज माझ्याकडे 700 आहे, मी XUV700 मध्ये फिरतोय ना, मी त्या सिच्युएशनला कार घेईन जिथं मी ती मेंटेन करू शकतो लाईफ टाईम. म्हणजे उद्या वाटलं की मला एखादा माझा हप्ता बाउन्स नको व्हायला, किंवा मी समजा पुण्याला यायचंय, मग गाडीला जास्त खर्च लागणार आहे, 5,000चा डिझेल लागणार, मी तो नाही विचार करणार. माझ्या आईवडिलांना एखादा प्रोग्रामला जायचंय, माझ्याकडे दुसरी पण गाडी, मग कमी डिझेलवाली नाही, त्यांना त्याच्यातच पाठवणार. तर असं पुढच्या 3 वर्षाचा मी रनवे पण करून ठेवलेला आहे माझ्या स्वतःसाठी. मग हे सगळं मला कोविडने शिकवलं. नाही तर आपलं कसं, हा चल होणार आहे, उचल टाक्कर, काही कॅल्क्युलेशन नाही, प्लॅनिंग नाही, कारण आयडियाच नाही ना बिझनेस कसा करायचा, कारण ना कोणी बिझनेस केलेला आहे. मग या सिच्युएशन मध्ये कोविड भयंकर गेला. मग फक्त मेडिटेशन करायचो आणि मी त्या पिरियडमध्ये देवाचं खूप जास्त थँक्यू मानायचो की मला वाचवलेलं आहे, सेफ ठेवलेलं आहे. मेडिटेशन नंतर मी स्टीव्ह जॉबचं बुक वाचलं 2020 मध्ये. ते वाचून मी रडायचो डायरेक्टली. यार म्हणलं भाई ह्याला किती प्रॉब्लेम आलेले, तो थकला नाही तर आपण किती झाडकी पत्ती. तू तर काय उकडलेलं, तू एक शॉप केलं सारं, त्याच्यानंतर क्लास घेऊन राहिला, एक बंगला बांधला, आणि तुझे आई वडील परत कामाला घेऊन राहिले, तू करतो काय. असं मी आयुष्यामध्ये ज्यावेळेस आयुष्याने मला प्रश्न विचारले ना, मी आयुष्याला परत प्रश्न विचारायला लागलो. मग मला सोल्युशन शांत राहायचंय, फक्त शांत राहायचंय. आणि त्याच पिरियडमध्ये गुळाचा चहा कॉन्सेप्ट आला. आणि तो गुळाचा चहा माझा मग मी तिथून पुढे स्टार्ट केला. मग गुळाचा चहा, ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी, आणि मग त्याला फ्रँचायझी मध्ये कन्वर्ट करू. तिथून मग मला सुचायला लागलं. आता गुळाच्या चहाच्या किती फ्रँचायझी आहेत? गुळाच्या चहाच्या आता अराउंड 506 फ्रँचायझी आहे. 506. हो. आणि किती रुपये घेतात फ्रँचायझी? 50,000 रुपये घेतो. 50,000 रुपये. आणि सेटअप साधारणतः 1.5 लाख रुपयामध्ये होऊन जातो पूर्ण. 2 लाखामध्ये कोणी माणूस चहा स्टार्ट करू शकतो बिझनेस. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं झालं तर तुमचा नंबर खाली नंबर येस दिला चालेल. नाही बरेच लोक आहेत त्यांना उद्योजक व्हायचे, मोठे कॅपिटल आणू शकत नाहीत. अशा वेळेला जर एक सिस्टम मिळत असेल तर खूप छान ठरू शकतं ते. आणि 50 पण का ठेवली सर, कारण मी ज्यावेळेस अनालिसिस साठी फिरलो म्हणजे 2018, 19, 20 मध्ये मार्च पर्यंत, तर माझा 1 लाखापेक्षा जास्त खर्च झालेला आहे. म्हणजे कुणी पण एखादा स्टार्टअप करत असेल की चहाची टेस्ट कशी पाहिजे, मी सगळे चहा पिऊन बघितले. नंतर सेटअप कसा पाहिजे, मार्केटिंग कशी करायची, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माइंडसेट. म्हणजे तो माइंडसेट पण त्यांना आम्ही शिकवतो. मी तर आमचे फ्रँचायझी ओनर म्हणजे काही फॉलो नाही करते म्हणून ते क्रायसिस मध्ये, काही प्रॉफिट मध्ये नाहीये, काही एकदम कमी अर्न करताय. म्हणजे आम्ही म्हणतो ना, अरे तुमचा 20 लिटरचा सेल होणार, त्यांचं सर नाही होणार आहे. मग तू नाही म्हणल्यावर कसं काय होईल, तू प्रयत्नच नाही करणार, तू दूधच नाही घेत ना. बरोबर, तू जाणार नाही म्हणलं घेणार कशाला. तेच ना, घेतलं नाही तर विकणार कसं, तो विचारच करत नाही. मग मी काय सांगतो, सिम्पल, मी ऑफिसला पण आलो ना, मी काय म्हणतो की तुम्ही काउंटरमध्ये इमॅजिन करा, मी फॉलो केलेलं आहे सर. मी जर ऍट द एज ऑफ 27 मी करोडपती मी तर झालो, माझ्यासोबत पण लोक झाले. आणि माझ्यासोबत 100 पेक्षा जास्त असे लोक आहे की जे लाख रुपये महिना चहाच्या माध्यमातून कमावतात, ज्यांनी फक्त 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली. म्हणजे हे लोक जर पैसे कमावताय, मग 100 लोक कमावताय, तुम्ही पण कमावणार आहे. जे फॉलो करताय ते कमावणार आहे. मी तर फ्रँचायझी ओनरला लॉ ऑफ अट्रॅक्शन पण दिला की सकाळी ज्यावेळेस काउंटरमध्ये येशाल किंवा हे करशाल त्यावेळेस इमॅजिन करा, काउंटरमध्ये 10,000 रुपये येऊ राहिले आणि मी 10,000 रुपये घेऊन राहिलो, मस्त महिन्याला 1.5-2 लाख रुपये कमवून राहिलो, मजा चालू आहे आयुष्यामध्ये. विचार तर करा तुम्ही. मी केलेले, मी ज्या गोष्टी आयुष्यामध्ये ठरवल्या होत्या ना सर, त्या सगळ्या कम्प्लीट केल्या. मी फक्त माझ्याकडे आता माझ्या गोल्स होते ना 101, त्यात फक्त BMW नाही घेतलेली. मी ती पण आता घेऊ शकतो, पण त्याच्याऐवजी मला असं वाटलं की मी इन्व्हेस्टमेंट, माझ्या असेट्स वाढवायला पाहिजे, मग मी तिकडे लक्ष दिलं. म्हणून मी 700 घेऊन टाकली. हा म्हणजे त्याच्यामुळे आता तुमच्याशी पण कनेक्ट झालो. म्हणजे ते कनेक्शन्स मला असं वाटतं लई महत्वाचे. आणि लोकांना असं वाटतं की नाही यार, माइंडसेटनी नाही होणार, आणि विचार करून जर होत असतो तर प्रत्येक जणच झालं. तुम्ही करतच नाही. 1% निगेटिव्ह न विचार करता करून बघा बरं, का नाही होणार आहे. जगामध्ये सगळं सोपं काम पैसा कमवणे तरी पण कळत नाही. म्हणजे तुमच्यासारख्यांची खूप गरज आहे त्याच्यामुळं मनी मॅनेज. मला स्वतःला पण गरज आहे की पैसा बऱ्याच जणांकडे येतो पण तो मॅनेज नाही होत.
म्हणजे शेतकरी पण पैसा कमवत नाही असं नाही, खूप पैसा कमवतो पण त्याच्याकडे टिकत नाही. म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि मग मी गुळाच्या चहाचा फ्रँचायझी बनवण्याचा प्रयत्न केला आणि 50,000 रुपये देण्याचं असं कारण आहे, फ्रीमध्ये दिली ना सर ते चालवणारच नाही, पैसे घेऊन लोकांनी चालवते. हो, म्हणजे लिटरली आम्ही माइंडसेट वरून चेक केलेलं आहे की आमच्या एखाद्या ठिकाणी फ्रँचायझी चांगली कमवते, एखाद्या ठिकाणी नाही कमवते. कारण फक्त एकच आहे, माइंडसेट. काही आमच्या अशा चांगल्या स्पॉटच्या फ्रँचायझी बंद झाल्या. मला त्याचं वाईट वाटतं की जिथं चालू शकत होतो बाकीच्या त्याच तालुक्यामध्ये समजा आम्ही 2 फ्रँचायझी दिलेल्या आहे, ठीक आहे, मोठा तालुका आहे, तर दोन्ही कमवत एक कमवत नाही आणि ती स्पॉटवाली कमवत नाही, ती बंद झाली. त्याचं कारण मी जेव्हा चेक केलं तेव्हा माइंडसेट होतं. म्हणजे माइंडसेट तो मनुष्य फक्त नाही होणारच नाही सर, कमवूच नाही शकत सर, ह्याच्यात मजाच नाही. तू जर नाही म्हणला तर देवताच तू म्हणायला बसलेला आहे. मला का बरं 7 डबल देऊ राहिला, मला का बरं माझ्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला एवढे सारे पैसे टाकू राहिला, मी देवताच तू म्हणतो. तुम्ही मागा ना देवाला काय मागायचं ते, त्यासाठी ऑटोमॅटिकली थॉट प्रोसेस बनली ना, ऍक्शन सांगण्याची गरज नाही. म्हणजे जर तसं असतं तर मग ह्या मोठ्या लोकांनी तर सचिन तेंडुलकर तर 10वी शिकलेला आहे, धीरूभाई अंबानी जर असं ह्या लोकांनी माइंडसेट नसतं ठेवला मोठा तर हे नसतं आलं. आज जर मी विचार करतो की इंडियातला मला नंबर 1चा चहावाला बनायचा आहे, ज्यावेळेस मी सांगतो माझं ड्रीम सिंपल आहे सर, मला 40,000 चहाचे आउटलेट बनवायचे, म्हणजे फूडचे मला 40,000 आउटलेट करायचे. ते पण असं मी मग काठीवर येईन त्यावेळेस नाही बनवायचे, मला 2038 पर्यंत बनवायचे. क्लिअर आहे, व्हिजन क्लिअर आहे. म्हणून वर्षाला माझ्या 500 उरायल्या किंवा माझ्या ओव्हरऑल आता 900 झाल्या नाही, फक्त 3 वर्षामध्ये झालं. म्हणजे 300-350 रोज एक फ्रँचायझीचं टार्गेट आहे. जर मी तिथपर्यंत पोहोचू राहिलो तर ऑटोमॅटिकली मला पण चॅलेंजेस येत आहे, पण ऑटोमॅटिकली मी जातोय कारण व्हिजन क्लिअर आहे आणि थॉट प्रोसेस मध्ये तेच लागलेलं आहे. मी जेव्हा 2 व्हीलरवरती जायचो ना त्यावेळेस मी इमॅजिन करायचो की मी माझा चांगला ऑडियन्स राहील, मी कार चालवतोय, लोक मला हाय सर. आज मला कुणी ना कुणी भेटतं, माझे फॉलोअर्स पण थोडे ठीकठाक झालेले, त्याच्यामुळं कुणीतरी म्हणतं मी तुमचा चहा पिलेलो आहे तर मग फोटो काढतं. मी इमॅजिन करायचो अगोदर, हात करायचो नमस्ते असं तसं, सेलिब्रिटी झालंय. हा ते झालंय, सेम झालंय आता आयुष्यामध्ये. मी 2 व्हीलर असताना कधी कधी अरे थँक्यू नमस्ते असं करायला लागायचं. आणि मी आज कारमध्ये पण मी हात करताना मी असं म्हणजे ऍज एक सेलिब्रिटी आहे, ऍज अ काहीतरी उखाडलेलं आयुष्यामध्ये असं मी करायला लागतं. आता इनडायरेक्टली ते होत चाललेलं आहे. फंटास्टिक. निलेश, ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे वडापाव पण कसं काय आलं ना, आता हे एंजल लस्सी काय प्रकार आहे? ऍक्च्युली काय सर, मार्केटमध्ये व्हिजन लय मोठं आहे माझं. मला ऍक्च्युली उद्योजक बनवायचंय, कारण मी ज्या बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे. प्रॉब्लेम काय, मी ज्या दुकानात जातो ना तिथे एखादा जण काम करत, त्याला विचारलं ना पगार किती तुला, तो म्हणतो 12,000 रुपये. तो लय खुश आहे. मग मला कधी कधी मी विचार करतो 12,000 रुपये, आता आपल्यासारखं गाडीलाच 50-60 हजार रुपये खर्च आहे महिन्याचा, गाडीचा डिझेलचा, बाकी मेंटेनन्स सोडून द्या. 12,000 हा करतो काय? मी त्याचं एज कॅल्क्युलेट करतो, तो असतो 40 वर्षांचा. तो काय म्हणतो, मग काका तुम्ही स्टार्ट कधी केलं होतं? तो म्हणतो वयाच्या 22व्या वर्षापासून आहे, शेटनी मला हे केलं ते केलं, नाही का, असं एकदम छान सांगतो. तो खुश आहे त्याच्यामध्ये. मग मला तिथं जास्त राग येतो. प्रॉब्लेम हा आहे, प्रॉब्लेम त्याला 12,000 पगार हा नाहीये, प्रॉब्लेम हा तो ते बदलायचा पण प्रयत्न नाही करत आहे, तो तिथं समाधान आहे. मग आपणच आपल्याला काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल. म्हणून मी माझ्या स्वतःची टॅगलाईन बनवलेली, हर घर उद्योजक घर घर उद्योजक. माझ्या परिसरात माझ्या सोबत राहणारा जर जॉब बद्दल बोलायला मला सगळ्यात जास्त राग येतो. कम्फर्ट झोन मला अजिबात नव्हतं. माझं मिशन आहे जॉब मुक्त भारत. असं मी एकदा सेशन मध्ये मी बोलत होतो, मी इथं कॉलेजमध्ये आलो होतो पुण्याचं, तिथं कोणतं कॉलेज होतं कुणाला ते, अण्णासाहेब आवटे कॉलेजला मी लेक्चर द्यायला आलो. एक जण उठला, सर सगळेजण नोकऱ्या करा, सगळेजण बिझनेस करायला, नोकऱ्या कोणी करायला? म्हणलं त्याचं टेन्शन तू नको घेऊ भाऊ, आपण चायनातून लोक आणू, जवळच मोक्कार जास्त स्टॉक मध्ये लोक आहे. तू तेच म्हणजे मुलांचा प्रॉब्लेम आहे. काही मला आता पण इंस्टाग्रामवरती मेसेज करताना, सर सगळ्यांनी जर बिझनेस करायला तर पर्चेसिंग कोण कराल? रोटेशन आहे ना मार्केटमध्ये, तुझा प्रॉब्लेम काय तो तू बघ ना. आपल्याकडे पेमेंट नाही, ह्या गोष्टी माणसांनी बघितल्या पाहिजे. म्हणून मी अपॉर्च्युनिटी बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना करायचंच नाहीये, काहीतरी कारण शोधतायत, निगेटिव्हिटी शोधून काढणार तेच काढणार, मार्केटमधल्या 100 निगेटिव्हिटी काढणार ते, आणि ते मागं राहणार आहे. प्रॉब्लेम तोय. पण माझं विजन काय की यार, मी ज्यावेळेस ह्या जे वर्ल्ड मधून जाईल त्यावेळेस ऍटलिस्ट मी 1,00,000-2 लाख लोकांना आणलेलं पाहिजे बिझनेसमध्ये. मी ते पर्पज घेतलेले की माझ्या थॉटनी किंवा माझ्या व्हिडिओजनी इन्स्पायर खूप सारे लोक होतील. ऍक्च्युली मी आणलेले, चल बाबा कर, आता घाबरू नको, मी आहे, मी तुला सपोर्ट करतो. म्हणून मी अपॉर्च्युनिटी बनवतो. आणि चहाच्या माध्यमातून सर मला एका ठिकाणी एकच फ्रँचायझी देता येते, त्या माध्यमातून मी अपॉर्च्युनिटीच्या शोधात होतोच. पण एकदा काय झालं, मॅगडी आमच्या तिथं शिर्डीमध्ये ओपनिंग झालं. मग माझ्या आईवडिलांनी कधी बर्गर खाल्लेला नव्हता. मी त्यांना बर्गर खायला, वडापाव म्हणजे बर्गर म्हणजे वडापावच आहे, वेगळं काही नाही.
बर्गर खायला तिथं घेऊन गेलो. आणि ग्रामीण भागात माझ्या वडिलांनी पण कधी असं एवढ्या चांगल्या कॅफेमध्ये किंवा असा टिक्की आतमध्ये ब्रेड बाजूला असं कधी खाल्लेलं नव्हतं. जनरली गावाकडे आपण वडा वेगळा आणि पाव वेगळा असं खातो आपण, राईट. तर मग त्यांनी तो बर्गर तसा खाल्ला. तो ब्रेड बाजूला होता, ती टिक्की बाजूला, आणि मॅगडीची जी टिक्की आहे ती जरा जास्त झाड आहे ऍज कम्पेअर टू वडापाव. ते त्याच्यात जे टफिंग आहे ते खूप जास्त आहे. मग काय झालं की त्यांचा तो ब्रेड संपून गेला. तेव्हा म्हणतं, अरे निलेश पाव भेटेल पाव येऊ काय परत घ्यावा लागेल दुसरा. मग मी विचार केला, 39,000 आउटलेट त्यावेळेस मी नेटवर टाकलं. 39,375 अशा काहीतरी मॅकडोनल्डचे रेस्टॉरंट होते. म्हटलं भाई, याच्या फाउंडरने जर ठरवलं प्रत्येक आउटलेटला व्हिजिट करायची, त्याला संपूर्ण आउटलेट आजपर्यंत एका दिवशी जर एक आउटलेट व्हिजिट केलं तर त्याला सगळे आउटलेट व्हिजिट करण्यासाठी 105 वर्ष लागतात. जेवढा तो जगलेला पण नाही. हे कॅल्क्युलेशन माझ्या डोक्यामध्ये. म्हटलं यार, जर आणि प्रोडक्ट बघा ना सर, बर्गर आपण कधी कधी खातो, रोज थोडा खातो. वडापाव तर मिडल क्लास लोक रोज खातात. रोज म्हणजे रोज, जे कामाला जातात, जे जॉबला जातात किंवा जे स्टुडंट आहे, रोज वडापाव खातात. जो 50-60 रुपयाचा प्रोडक्ट एवढा मोठा ब्रँड बनू शकतो, तर आपला 10 रुपयाचा प्रोडक्ट का नाही बनू शकत? मग मी मग म्हटलं नाही यार, आणि ऑपॉर्च्युनिटीची पण मार्केटमध्ये कमीच आहे. कारण लोक कारण देत आहे, नाही यार माझी परिस्थितीच नव्हती, नाही यार हे होतं, मला भेटलीच नाही ऑपॉर्च्युनिटी. काही लोक म्हणतात नाही मला मी पण केलं असतं बरं का, पण आमच्या वेळेस त्या सुविधा नव्हत्या. तुम्ही कसं काय केलं? बरोबर ना. तुम्ही हॉटेलला काम केलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही टेलरिंग काम केलेलं आहे. शेअर मार्केटचं काय नॉलेज तुम्हाला? काय तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला घरच्यांनी टाकलं होतं भाऊजा आणि मस्तपैकी शेअर मार्केटचा ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट मध्ये टाकलेलं होतं लहान, असं नाहीये. आज तुम्ही जी ग्रोथ गेलेली, मग लोकांना कारण रेडी आहे. मग म्हटलं ऑपॉर्च्युनिटी पण ही, लोकांना पण बिझनेस द्यायचा आपल्याला, आणि जे आपल्याला साध्य करायचं ते पण होणार आहे ना, आपण पण पैसे कमावणार आहे. मग मी मिस्टर वडेवाल्याचे स्टार्ट केले, आणि मी त्याला नाव दिलं दादरचं सुप्रसिद्ध. आता दादरचं देण्याचं कारण असं होतं की वडापावचा शोध दादर पासून लागलेला आहे, कारण दादर सुप्रसिद्ध तिथून झालेला आहे. म्हटलं उद्या जर आपली रशियामध्ये फ्रँचायझी झाली तर आता कळणार नाही त्यांना मुंबईचा दादर किंवा मुंबई वगैरे कळतं नाही का, म्हणून दादरचा सुप्रसिद्ध मिस्टर वडेवाला. असं मग मी मिस्टर वडेवाल्याची स्टार्ट केली. पण मिस्टर वडेवाल्याला पण एका वर्षामध्ये 300+ बुकिंग झाल्या, आणि त्याला वर्ल्ड गिनीज ऑफ इंडियामध्ये पण आपलं रजिस्ट्रेशन झालं की हा सगळ्यात कमी दिवसांमध्ये सगळ्यात जास्त फ्रँचायझी ओपन करणारा, बुक करणारा ब्रँड तयार झाला आपला. वा, फंटास्टिक. त्याला किती घेता तुम्ही? त्याला पण 50,000. ओके. आता ते एनजे लस्सी काय हा प्रकार? एनजे लस्सी तेच व्हायला लागलं सर, एका ठिकाणून 3-3, 4-4 लीड्स येत आहे. मग 2018 आणि 2023 हा 5 वर्षाच्या गॅपमध्ये मुलं व्यवसायाकडे वळायला लागले. पण लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज त्यांना वाटतं की ऑपॉर्च्युनिटीज नाही. आणि आजकाल मुलांना प्रॉब्लेम काय ना, मुलांना सगळं लगेच पाहिजे. त्यांना आता काही ना, मला आठवतं आमच्या मिस्टर वडेवाल्याची आणि ग्रॅज्युएटच्या एका जणांनी फ्रँचायझी घेतलेली आहे. त्यांनी मिस्टर वडेवाला 2 दिवसात स्टॉप केलं, रेसिपी रिटर्न पाठवलं. त्याचे 700-800 वडे जात होते. रिझन एवढंच की लय थकतोय. हा, मग तू फक्त चहाचा झाला होणार आहे, मला त्या बदल्यात तुम्ही चहाच्या रेसिपी पाठवा. म्हणजे हा माइंड सेट आहे. मग कसं होणार आहे? आणि आपण बघतो काय, वडापावचा बिझनेस लय मोठा आहे. आमच्या तिकडे काका आहे, त्या काकांनी 10 वर्षापासून चालवतात, मस्तपैकी चांगली गाडी घेतली, मोठा बंगला बांधला, पोरं इंग्लिश मिडियमला शिकत. ह्या स्टोऱ्या ऐकतोय, ज्यावेळेस आपल्याला करायची वेळ येते ना त्यावेळेस करत नाही. मग ह्या ऑपॉर्च्युनिटीचा लॅक असल्यामुळे, आणि ट्रेंड पण बदललाय बऱ्यापैकी, मुलांना आता वाटतंय की मी काहीतरी करायला पाहिजे. पण म्हणजे लाज जे होती जी 2018 मध्ये ज्यावेळेस मी चहा विकणार आहे हे सांगत होतं, पहिले तर माझ्या घरचेच मला शिव्या द्यायचे. आजूबाजूचे म्हणायचे आता काय हो निलेश भविष्यातला पंतप्रधान आहे, म्हणजे मला म्हणजे इरिट्रेट करायचे खूप जास्त. बट मी कधी पण जे इरिट्रेशन आहे ना, मी आज माझ्या टीमला पण सांगतो, एखाद्याने शिवी दिली ना त्या आशीर्वाद म्हणून घ्यायची, लय फायदा होणार आपल्याला त्या गोष्टींचा. ज्यावेळेस मला इरिट्रेट करायला लागले, मुलं असतील माझे किंवा आजूबाजूच्या असतील, मी म्हणायचो वा थँक्यू सो मच. होणार आहे ना, मी तर आपण तर भयंकर आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही उलट लावा समाजामध्ये, निलेश पंतप्रधान मे बी होऊ शकतो. काय सांगता येतं, झालं तर झालं ना, फायदा कोणाचा त्यांचा बरोबर आहे. उलट मी तर म्हणतो लॉस नाही ना आपला. बऱ्याच जणांना हा माही मजा घेऊ राहिला, अरे मजा नाही घेऊ राहिला आहे तो, उलट लॉ ऑफ अट्रॅक्शन लावू राहिला, युनिव्हर्सला सांगू राहिला अरे बाबा हा पुढचा जो पर्सन आहे ना छोटा नाही. काही लोक लय काय हो तुम्ही मोठे माणसं, मी असं नाही रे तो असं. बरेच जण काय तुला मोठा माणूस, माझे पण तेच वांदे. मी म्हणतो मी मोठा माणूस, मी पैशासाठी रडलो नाही सर. मला जर कोणी म्हटलं कसं चालू, मी म्हणतो एकदम जबरदस्त. पैसे वगैरे आपल्याकडे खूप आहे, कारण जोपर्यंत तुम्ही इमॅजिन करणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे येणारच नाही. तुम्ही सिंपल एखाद्याला पैसे सांगत नाही यार लय प्रॉब्लेम चालू आहे,
आत्ताच मागच्या महिन्यात दवाखाना आला होता, मागच्या महिन्यात हे घेतलं, हा EMI बाउंड झाला. तो का होतोय? तो विचारच तसा करतोय. आपल्यासारख्याचे का नाही होते? आपल्यासारखे कुठं पैसे पत्ता लागत नाही. तुला टेन्शन आहे आता ठेवायचे कसे या गोष्टींचं पण टेन्शन आहे. कारण मी आता माझ्या एज ऑफ 27 मी 2 कार घेतलेल्या आहे. म्हणजे माझं तर चालू होतं मी अजून मोठी घेऊ, पण ते चहावाल्याकडे एवढी मोठी गाडी पचत नाही सगळ्यांना, ते बाकीच्या पण गोष्टी होतात. त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे. म्हणजे मी ऍट द एज ऑफ 27 कसं केलं? माझा कुठं बिझनेस बॅकग्राऊंड आहे. मला का माझे घरचे म्हणले होते, जर निलेश घरातून गॅस घेऊन जाय, घरातून पातीला घेऊन जाय, कशाला मार्केटमधून जाय, आपली घरातली चायपत्ती घेऊन, असं थोडंच म्हणले होते. प्रॉब्लेम तर मला पण सेम होता, पण माझा व्हिजन होता आणि मी ह्या बाकीच्या ज्या निगेटिव्हिटी होत्या त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करत चाललो. मार्केटमध्ये प्रॉब्लेम असतोय, लोक त्याला म्हणतात नाही यार तो मला हसतोय त्याच्यामुळे मग मी थांबून घेईन. तू तसंच मर, बरोबर म्हणणार आहे. तू 2 व्हीलरच म्हण, बायकोला पण मागं बसव, पोरं आले 2 त्यांना पण 2 व्हीलरच असो. ड्रीमच नाही सर लोकांचे, प्रॉब्लेम हा आहे. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून ऍटलिस्ट लोक जर विचार करायला लागले बिझनेस बद्दल तरी पण ठीक आहे. म्हणून मग बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटी मी तयार करत चाललो. फंटास्टिक. निलेश, या सगळ्या प्रवासात असे 2-4 लोक, 4-5 लोक ज्यांनी निलेशला खूप इन्स्पायर केलं किंवा त्याला कॉन्ट्रीब्यूट केलं त्याच्या लाईफमध्ये? तसं तर खूप सारे लोक आहे, पण सारे असतातच. पण त्यातले जर सांगायचं झालं तर माझे आई वडील आहे, की मी सांगितलं माझ्या आई वडिलांनी मला असं नाही म्हटले कधी. त्याच्यानंतर माझे टीचर्स आहे, म्हणजे 3-4 सिलेक्टेड टीचर्स आहे की ज्यांनी मला ऑलवेज गाईड प्रॉपर केलेले की नको ह्या सिच्युएशनला हे करू, ते करू. नंतर माझे काही मित्र पण आहे की जे मला माझ्या सिच्युएशननुसार मला मोटिवेट करायचे, अरे बघ तू किती गरीब होता, आता चांगला होतोय, अजून मोठा होशील. आणि नंतर माझी जी टीम आहे त्यांनी पण मला खूप छान सपोर्ट केला. लॉकडाऊनमध्ये अक्षरशः मुलं फक्त म्हणायचे, कारण धंदा नव्हता शॉपवरती, तर पोरं म्हणजे सर आम्हाला फक्त बाजारपुरते पैसे द्या. म्हणजे महिना 1000 रुपये पण घेतलेला आहे, महिनाभर काम करून पोरांना, ज्यांना मी आज शेअरिंग देतोय ना. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पण करणे आपल्याला. आणि मग ते लोक एक टीम. आणि नंतर माझे जे आहे ज्यांनी मला बाकीच्या गोष्टींसाठी, पैशासाठी वगैरे हे मदत केली, माझे दाजी दिदीन हे सगळे लोकांनी मला खूप छान गाईड केलं, ज्यांच्यामुळे मी इथं आहे. आणि मी आज पण म्हणजे आता माझं रिसेंटली लग्न झालं, मी माझ्या वाईफला पण ते सांगितलं की कदाचित तुला माहिती व्हायला वेळ लागेल, म्हणजे यांच्याबद्दल ह्या लोकांनी माझ्यासाठी काय केलंय, बट मी जे करन तू त्याला येस म्हणत चल फक्त, कारण मला माहिती आहे की त्यांनी माझ्यासाठी काय केलंय. म्हणून मी ग्रॅटिट्यूड माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त वापरतो आणि त्याच्यामुळेच मला फायदा होतो या गोष्टींचा. निलेश, तुमच्या सफलतेचं सिक्रेट काय सांगाल, की कोणती अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही सफल झाला असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं मी ना कधी थांबलो नाही आणि मी गिव्ह अप नाही करत कधी. प्रॉब्लेम आला ना त्याला सोल्युशन काढत बसतो. बरेच जण प्रॉब्लेमकडेच बघत बसतात, मी सोल्युशनकडे जास्त पळत बसतो. आता माझा एक मित्र आहे, तो खूप जास्त दारू पितो. मी त्याला सहज विचारला, यार प्रॉब्लेम काय तुझा, नाही का? तो म्हणे यार घरचं टेन्शन, बिझनेस सेट नाही राहिला. त्याला म्हटलं मग दारू पिल्याने काय होणार, तू जरा निवांत वाटतं. म्हटलं मग दारू पिल्याने सकाळी पण तसंच निवांत वाटतं का? नाही म्हणजे सकाळी सेम राहतं. प्रॉब्लेम तर तोच कंटिन्यू हो राहिला ना. म्हणजे आपण काय करू राहिलो, स्वतःला इमोशनल करू राहिलो. ते इमोशनल नाही केलं पाहिजे ना आपण आपल्या स्वतःला. म्हणजे मला ते लई जास्त, मी इमोशनल नाही होत. प्रॉब्लेम आला मग मी रडत नाही बसणार आहे. मी सांगितलं ना, ज्यावेळेस माझ्या घरात मला खायला भाकरी नाही त्यावेळेस मी घरात म्हणजे एवढी वाईट सिच्युएशन मी विचार करतो हे बदलायचं आपल्याला. मग ह्याचं एकमेव कारण आहे माझ्या सक्सेसचं की गिव्ह अप नाही करायचं आयुष्यामध्ये. आणि अजून एक माझा जो खूप मोठा म्हणजे मी म्हणू शकतो की ज्याच्यामुळे मी खूप जास्त सक्सेस तर नाही म्हणू शकत, मी आत्ताशी 0 to 1 पर्यंत आलेलो आहे, मला 100 पर्यंत जायचंय. तर हे सक्सेसचं कारण एकमेव काय, मी माझ्या थिंकिंग आणि ऍक्शन मध्ये कधी गॅप नाही ठेवत. मी विचार केला, मी त्यांच्यामध्ये ब्रिज बनवणार म्हणजे बनवणार. ऍक्शन आणि थिंकिंग मध्ये माझा ब्रिज बनतो. म्हणजे मी ज्यावेळेस ग्रॅज्युएटची सुरुवात केली मी 3000 पत्रिका बनवल्या होत्या. पॅम्पलेटने पत्रिका 1 to 1 येऊन वाटले, कारण मार्केटिंगला पैसे नव्हते. मला वडेवाला टाकायचा होता. मी विचार केला असं होऊ शकतं सर, बघा ना 1 वर्षात 300 होऊन गेल्या, जे की एवढं पण इमॅजिन नव्हतं. विचार केला की लगेच म्हणजे थिंकिंग आणि ऍक्शन मध्ये ब्रिज बनवायचा, गॅप नाही होऊन जायचं. आणि हेच मला असं वाटतं माझ्या म्हणजे सक्सेसचं सिक्रेट म्हणू शकतो किंवा माझ्या रेसिपी म्हणू शकतो आपण, की ज्याच्यामुळे मी सक्सेस आहे. गिव्ह अप नाही करणार कधी. आणि दुसरी गोष्ट, थिंकिंग आणि ऍक्शन मध्ये गॅप नाही माझा, लगे ब्रिज आहे. आणि जे फेल्युअर लोक आहे ना त्यांच्या थिंकिंग मध्ये, थिंकिंग माणूस लय भारी करतो पण ऍक्शन घ्यायची वेळ येते ना तर तो तिथं कुठेतरी ब्रिज नाही बनू शकत, म्हणून तो मागे राहतो. निलेशला काय वाटतं, जर आई वडिलांची परिस्थिती चांगली असती तर चांगलं झालं असतं आणखी, का जी होती त्याच्यामुळे निलेश तिथे? नाही म्हणजे कधी कधी असं वाटतं की
तो जो स्ट्रगल झाला, तर मी माझ्या फ्युचर जनरेशनसाठी मी विचार करतो की मला जर समजा माझे मुलं आहे त्यांच्यासाठी मी काय काय करू शकतो, किंवा होणाऱ्या किंवा माझे भाचे आता ते त्यांच्यासाठी मी काय करू शकतो आता, म्हणजे माझं नेक्स्ट जनरेशन, माझ्या बहिणींचे मुलं वगैरे. तर सिंपल मला असं वाटतं की माझी परिस्थिती चांगली नव्हती म्हणून कदाचित मी चुकीच्या मार्गाला नाही गेलो, म्हणजे असं मला वाटतं. मे बी असती तर पण मी अजून ग्रो झालो असतो कदाचित. बरेच जण जातात पण मी कम्फर्टमध्ये गेलो असतो. आणि मला ज्यावेळेस मी मार्केटमध्ये जायचो ना, मला जर एखादा मुलगा सिगरेट पी म्हणायचा ना, मी नव्हतो पित, कारण मला माझी घरची परिस्थिती माहिती होती. कारण मी जर थोडा ट्रॅक चुकवला ना, थोडा, ते आई वडील आहे ना ते परत कधी ना. माझं आयुष्यात माझं ड्रीम हेच आहे की म्हणजे माझ्या स्वतःवर मी तेवढं कंट्रोल ठेवलेलं आहे की माझ्या आई समोर, म्हणजे असं लपून पण नाही, किंवा माझ्या आईला पण असं कधी मी माझ्या आई समोर जाईन ना तर त्यावेळेस मी कधीतरी पिलेलो आहे आणि मी पडलेलो आहे. कारण मी माझ्या वडिलांना उचलून आणलेलं आहे. तिने मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईने मला सांगितलेलं आहे, तू 10,000 रुपये कमव, काही प्रॉब्लेम नाही, मला विमानाने नको फिरू, मला गाडीत पण नको फिरू, मला खायला नॉर्मल 2 नाही, मी पण कामाला जाईन पण कधी दारू नको पिऊ. म्हणजे मी ठरवलेलं माझं स्वप्न तेच आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला कधीच माझ्या आईसमोर पिऊन तर जायचं नाही, मागून पण जायचं नाही, की माझी इज्जत जी आहे माझ्या आईसमोर ती तशीच मला ठेवायची. आणि त्याच्यामुळे मी कधी चुकणार नाही. कारण मला मॅटर नाही करत. कधी कधी काही डील्सच्या ठिकाणी आपल्याला भेटतात असे पण लोक की जे ज्यांची इच्छा तू फोर्स करता, नाही तर मग असं करू, मला नाही प्रॉब्लेम आहे. कारण माझं कनेक्शन देवासोबत पण आहे, देव आहे, देव बघू राहिला, मी देवाशी कॉन्टॅक्ट ठेवतो. आणि म्हणून मी त्या चुकीच्या मार्गाला नाही जात. परिस्थिती जर वाईट आहे म्हणून कदाचित मी तर असेल, चांगली असती तरी पण असू शकत असतो, पण 2 चान्सेस आहे. पण कम्फर्टमध्ये आता मला रिसेंटली लास्ट इयर असं वाटत होतं की मी कम्फर्टमध्ये. माझं एक लई छान वाक्य जे मी माझ्या टीमला पण सांगतो, दुख में सिमरन सब करे पर सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुःख काय को होई. म्हणजे ज्यावेळेस 2016 मध्ये घरी प्रॉब्लेम आहे तर मी एकदम अनालिसिस करतोय, मेडिटेशन करतोय, डायरी लिहितोय, डेली चेक करतोय. 2023 मध्ये मी काही नाही केलं सर. मी कारण माझ्याकडे आलो ना, मी आता ओके झालं. मग मला नंतर परत रिअलाइज झालं की आता सुख आलं तर आपण काही करत नाही तर दुःख व्हायला वेळ नाही लागणार आहे तुला. एक्झॅक्टली. म्हणून आपल्याला सुखात पण काम करत राहायचंय. मग मी परत 24 मध्ये परत कंटिन्यू केलं. पण मी टीम प्रॉपर बनवल्यामुळं माझ्या बिझनेसला प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे माझा तो एक बेनिफिट चांगला आहे की मला माणसं तयार करतात, माझ्यासारखं डुप्लिकेशन करतात. मी माझ्यासारखे 3-4 माझे प्रत्येक झालं, नितीन झालं, विशाल झालं, किरण, असे पोरं बनवून ठेवलेले की जे माझा रोल निभावतात. म्हणजे माझा फोन जर 10 दिवस जरी एखाद्याकडे असला तरी तो सेम माझ्यासारखं बोलू शकतो, माझ्या थिंकिंग सारखं बोलू शकतो. म्हणून ते कदाचित झालं. पण मला असं वाटलं की मी निवांत झालो होतो. म्हणून परिस्थिती जर कदाचित चांगली असती तर चला जाऊन मरू दे, आहे घरचे करतात, म्हणून मी कदाचित चुकीच्या मार्गाला पण गेलो असतो. कारण मला असं नाही की मला कोणी म्हणलं नाही भाऊ दारू पी किंवा सिगरेट पी, चल इकडं जाऊ तिकडं जाऊ, हे कर ते कर, मला पण म्हणलं गेलंय. पण मी फक्त माझे आई वडील, माझी परिस्थिती, आई वडील परिस्थिती, आणि त्याच्यामुळे मी युट्यूबवरती कधी हा शब्द नाही टाकलेला, हाऊ टू स्टे मोटिवेट, कधीच नाही टाकलेला. किंवा कुठल्या मी अशा रील पण नाही बघितलेल्या. मी इंस्टाग्राम पण 2021 मध्ये ओपन केलेलं आहे. ह्याच्या आधी माझं इंस्टाग्राम अकाउंट नव्हतं, सोशल मीडियावर फक्त युट्यूब बघायचं, आणि त्याच्यावरती मी हे बघितलंच नाही की मोटिवेट कसं राहायचं. बाकीच्यांना मोटिवेशनची गरज का पडते, कारण ते सराउंडिंगलाच मोटिवेशन नाही बनवत आहे. मी बघायचो ना, माझे घर गळतंय, हे मोटिवेशन आहे. आई कामाला जाते ते मोटिवेशन आहे. वडील दारू पिताय किंवा वडील कामाला जात आहे, पडलेले ते 3-4 वेळेस तरी पण काम करताय माझ्यासाठी, ते मोटिवेशन आहे. माझ्या दिदीन त्या असतील किंवा त्या आल्यानंतर किंवा त्यांनी एखादी गोष्ट मागितली, मी त्यांना पुरू शकत नाही, हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे. आणि मग मी ते मोटिवेशन घेतलं. म्हणून जर परिस्थिती कदाचित असती चांगली तर मी कम्फर्ट मध्ये राहिलो असतो. आणि आज जे मला आहे जसं स्काय इज द लिमिट, ते नसतं मी करू शकलो. फॅन्टास्टिक. रिअल हिरो तोच आहे जो परिस्थितीला वरदान मानतो, वाईट परिस्थितीला, आणि ज्यांना लुजर आहेत ना ते परिस्थिती बहाणा करतायत. साधं सिंपल नॉलेजचं म्हणजे वाक्य मला फार भावलं की परिस्थिती वरदान ठरते ज्यांना ग्रोथ करायची त्यांच्यासाठी, आणि कदाचित परिस्थिती अभिशाप पण ठरू शकते ज्यांना ग्रोथ नाही करायची त्यांच्यासाठी. सो भांडवल करायचं बंद करा. अपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी सारख्याच आहेत. निलेशच्यामध्ये ज्यांनी सफलता मिळवली आहे त्यांच्यासाठी पण तेच सरकार होतं, तीच परिस्थिती सेम, आणि जे असफल आहेत त्यांच्यासाठी सेमच होतं. सो निलेश, फायनली युथला काय संदेश देशील? मी युथला ते सांगाल की आपल्या आई वडिलांनाच दैवत माना, आई वडिलांनाच मोटिवेशन माना पहिल्यांदा. कारण आई वडिलांनी, बरेच मुलं मोठे होतात थोडेसे, आणि कदाचित ते फार मोठे नाही होत. त्याचं कारण असं की त्यांना असं वाटतं की माझ्या आई वडिलांना काय कळतं,
किंवा माझ्या आता जसं तुम्ही तुमचा स्वभाव खरंच चांगला आहे, तुम्ही मला म्हटलं की मला निलेश तुझ्याकडून आपल्या एज मध्ये तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढं माझं एज आहे, पण तरी पण तुम्ही म्हणता की मी यार शिकतोय तुझ्याकडनं किंवा मला आनंद झाला किंवा मी काहीतरी कमी पडतोय, म्हणजे हे मानणं लय गरजेचं आहे जर मोठं व्हायचंय. माझं पण एखादा माझा स्टुडंट असेल किंवा कुणी असेल तर मी ह्या गोष्टी शिकतो. तर युथनी पहिल्यांदा आई वडिलांना इन्स्पायर समजा. तुमचे हिरो जर दुसऱ्या गोष्टी असतील, लोक असतील, तर ते नाही होणार आहे. कारण आई वडील तुम्हाला एकतर परिस्थिती नका बघू आई वडिलांची. आई वडिलांनी तुम्हाला ज्या परिस्थितीतून आणलेले, तुम्ही लहान असताना तुम्हाला खांद्यावर घेऊन गेलेले, तुम्हाला सायकलवरती फिरवलेले, तुम्ही ते उपकार समजा आणि त्याच्या फक्त 10% काम करा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, युथसाठी मला मेसेज हाच द्यायचा आहे की युथनी कारण द्यायचं सोडून द्या. जसं आपला परिस्थितीवर विषय झाला, परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. पण आपण दोष परिस्थितीला देऊ राहिलो. आपल्या हातामध्ये नाही. सिच्युएशन सगळ्यांसाठी सेम आहे, रिसोर्सेस सगळ्यांसाठी सेम आहे. आपण जर कारण दिले नाही यार नाही होणार तर नाही होणार आहे, होणार आहे तर होणार आहे. तुमच्यासाठी झालंय चांगलं अचिव्हमेंट, माझ्यासाठी पण मी स्टार्ट केलेले तर होणार आहे. मला अजून आयुष्यामध्ये पुढे जायचं तर मी पण मोठा होणार आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, कारण देणं बंद करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आत्ता व्यवसायामध्ये या, कारण देऊ नका व्यवसायासाठी. आणि व्यवसायात आले ना तर लगेच दादा भाऊ, त्याच्यानंतर रील स्टार, मी पण माझं सोशल मीडिया ग्रो करल, मी पण भाऊंचे माझी ओळख आहे, भाऊंचे माझी एक अनोखी भेट, ह्याच्यातच मुलं सर गुंतलेले. त्यांचं व्यवसायाकडे कमी फोकस आहे. बिझनेसमॅन बघा आणि फॉलो अशा लोकांना करा जे ऍक्च्युअली बिझनेस करताय. जे माझ्यासोबत बसलेले, खरं माझं भाग्य की एवढा मोठा माणूस बसलेला आहे, पण सिंपल एकदम साधा माणूस आहे. आणि पोरं लगेच काही झालं लगेच हातामध्ये अंगठ्या, म्हणजे खूप जास्त. तुमच्या सिच्युएशन वेगवेगळी असू शकते, पण लगेच नका वेस्ट ऑफ करू. आयफोन लगेच वापरणार किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये जातात तर त्याच्या नादी नका लागू. शो ऑफ करण्यासाठी नका लागू. ऍक्च्युअली बिझनेस बनवण्याच्या मागे लागा. तो नंतर जेव्हा बिझनेस बनन ना, बाय प्रोडक्ट नंतर तुमच्याकडे एवढा पैसा येईल ना, हे प्रोडक्ट म्हणजे तुम्ही लोकांना दाखवणार पण नाही. म्हणजे ही नंतर आता समजा सरांना दाखवण्याची गरज नाही. आपल्या सर आता मला पण माझी सिच्युएशन अशी की मला आता शो ऑफ करण्याची गरज नाही, मी एकदम वेल सेट आहे. पण तुम्ही ते दाखवतात की मी मोठा आहे. मग ही गोष्ट क्लिअर ठेवा की तुम्हाला मोठं व्हायचंय का मोठं झालेलं दाखवायचंय. या दोन गोष्टींमध्ये फरक ओळखा आणि कामाला लागा. पुढचे 10 वर्ष आपलेच आहे बस. फंटास्टिक. निलेश सर, तुमच्याशी बोलताना खूपच छान मजा येते, पण काहीतरी टाईमचं लिमिट आहे, सो आपल्याला थांबावं लागतं. मित्रांनो, जरूर निलेश सरांशी संपर्क करा. जे काही फ्रँचायसी तुम्हाला डेव्हलप करता येत नसतील, तुमच्या भागामध्ये फ्रँचायसी घेऊ शकता. त्यांच्या फ्रँचायसी विकण्यासाठी किंवा मला काही ते कमिशन देणं त्याच्यासाठी म्हणत नाही, पण तुम्ही व्यावसायिक होऊ शकाल हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि निलेश सरांचं म्हणजे इथं आलेत आणि एवढ्या कमी वयात ही अचिव्हमेंट केलेली, ही प्रत्येकासाठी इन्स्पिरेशन ठरू शकते. रिअल हिरो विजेता कॉर्नरचा जो पर्पज होता, जे निलेश सारखे सर इथे येत आहेत आणि ते व्यक्त होत आहेत, तो साध्य होतं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा की खरंच या जो विजेता कॉर्नरचा पर्पज आहे रिअल हिरो जगासमोर आणण्याचा. रिअल हिरोचं मी दरवेळेला सांगतो की अंधारातून प्रकाशात जो लोकांना घेऊन जातो तो रिअल हिरो आहे. आणि निलेश सर खूप साऱ्या लोकांना रोजगार निर्मिती करून देतात किंवा त्यांच्या अंधारलेल्या झाकोळलेल्या आयुष्याला उजेडात आणण्याचा प्रयत्न करताय. तर हे रिअल हिरो खरंच तुम्हाला इन्स्पायर करतात की नाही, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की याचा फीडबॅक कळवा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद निलेश सर, तुम्ही आलात. थँक्यू व्हेरी मच.